नमस्कार मित्रांनो, द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा सब्जेक्ट आपण बघत आहोत. तर या सब्जेक्टचे जे युनिट नंबर 3 आणि 4 आपण बघितलेले आहेत. तर त्याचे वन शॉर्ट लेक्चर मी ऑलरेडी बनवलेले आहे, तर ते तुम्ही आधी बघू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण थर्ड इयर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 2019 पॅटर्नचा जो सब्जेक्ट आहे AI, तर याचा युनिट नंबर 5 जो आहे तुमचा रिझनिंग, हा पूर्ण कव्हर करणार आहोत. तर याच्यामध्ये टोटल 13 टॉपिक आपण बघणार आहोत. तर पूर्ण टॉपिक मी एकदम सिंपलमध्ये सांगणार आहे तुम्हाला. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा. तर वन बाय वन आपण हे सगळे टॉपिक इथे कव्हर करणार आहोत. तर सगळ्यात आधी बघायचं झालं तर आपण जे युनिट नंबर 4 आधीचं बघितलं, त्याच्यामध्ये आपण AIला नॉलेजबद्दल कसं आपण तिथे प्रोव्हाइड करतो आणि नॉलेजमध्ये काय काय राहतं, फॅक्ट्स वगैरे, रूल्स, तर त्याच्यामध्ये आपण पूर्ण युनिट नंबर 4मध्ये बघितलं. तर युनिट नंबर 5 जो आहे आपला रिझनिंग, याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की AI कसा थिंक करतो आणि नंतर त्याच्यातून जे आपल्याला कन्क्लुजन भेटतात, तर ते कसे रिप्रेझेंट करतो आपण किंवा कसं मांडतो. तर या सगळ्या प्रोसेसबद्दल आपण युनिट नंबर 5मध्ये बघणार आहोत. तर युनिट नंबर 5मध्ये बघायचं झालं तर हाऊ डज AI यूज दॅट नॉलेज टू फाइंड ॲन्सर्स. तर युनिट नंबर 4मध्ये जे आपण नॉलेजबद्दल सगळी माहिती बघितली, तर ते नॉलेजचा यूज करून AI हा आपल्याला ॲन्सर्स कसे फाइंड करून देतो, तर त्याच्याबद्दल आपल्याला आजच्या युनिटमध्ये पूर्ण बघायचं आहे. तर त्यालाच आपण रिझनिंग असं बोलतो आणि युनिटचं नाव पण आपलं हेच आहे. तर युनिट नंबर 5मध्ये टोटल 3 बिग टॉपिक्स आपल्याला बघायचे आहेत. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आहे तो हाऊ टू डू इन्फेरन्स. तर तुमचं जे इन्फरन्स असतं ते कसं आहे, कोणकोणत्या मेथडनं आपण करत असतो, तर त्याच्याबद्दल सगळ्यात पहिले बघायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला युनिफिकेशन, त्यानंतर फॉरवर्ड आणि बॅकवर्ड चेनिंग शिकायची आहे, त्यानंतर रेझोल्युशन. तर हे मेन टॉपिक आहे. त्याच्यावरती PYQजमध्ये पण खूप क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. तर हे आपण सगळं शिकणार आहोत. त्यानंतर दुसरं म्हणजे हाऊ टू रिप्रेझेंट नॉलेज. तर नॉलेजला कसं रिप्रेझेंट करायचं आहे त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत. नॉलेज रिप्रेझेंटेशन, त्यानंतर ऑन्टॉलॉजी काय राहतं, एक कन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर कॅटेगरीज काय काय आहेत त्याच्याबद्दल बघणार आहोत. आणि तिसरा पार्ट बघायचा झाला तर स्पेशल रिझनिंग टाईप्स कोणकोणते आहेत ते बघणार आहोत. त्याच्यामध्ये डिफॉल्ट रिझनिंग, त्यानंतर मॉडल लॉजिक आणि रिझनिंग सिस्टम्स काय काय आहेत त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत. तर टोटल आपल्याला हे 3 मेजर टॉपिक्स जे आहेत ते आपल्याला कव्हर करायचे आहेत. तर चांगल्यापैकी मी तुम्हाला सांगितलं की आपण या युनिटमध्ये काय काय कव्हर करणार आहोत. तर युनिटला सुरुवात करूयात पहिल्या टॉपिकसोबत. तर सगळ्यात पहिला टॉपिक जो येतो या युनिटचा तो आहे आपला इन्फरन्स इन फर्स्ट ऑर्डर लॉजिक. आता फर्स्ट ऑर्डर लॉजिक काय आहे, तर हे आपण युनिट नंबर 4 आणि 3मध्ये कव्हर केलेलं आहे. तर ते जर तुम्ही आधी व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला याच्यामध्ये लगेच कळून जाईल की आपण कशाबद्दल बघत आहोत. तर इन्फरन्स म्हणजे काय, की इन्फरन्स म्हणजेच आपण जे न्यू फॅक्ट्स आणि कन्क्लुजन शोधत असतो. ऑलरेडी आपल्याला जी माहिती असते त्याच्या बेसिसवरती आपण नवे नवे फॅक्ट्स तिथे क्रिएट करत असतो, त्यालाच आपण इन्फरन्स बोलतो. म्हणजेच काय, की जुनं जे नॉलेज असेल आपल्याकडे त्याचा यूज करून आपल्याला नवे जे फॅक्ट्स आपण तिथे क्रिएट करत असतो त्यालाच आपण इन्फरन्स असं बोलतो. त्याच्यानंतर फर्स्ट ऑर्डर लॉजिक जे आहे तुमचं इज अ पॉवरफुल लँग्वेज दॅट युजेस. ही एक पॉवरफुल लँग्वेज आहे. ती काय करते, की ऑब्जेक्ट, प्रॉपर्टीज आणि क्वांटिफायर्सचा यूज करते. तर त्या लँग्वेजमध्ये तुम्ही ऑब्जेक्ट लाईक राम, डॉग, ॲपल असे ऑब्जेक्ट तुम्ही तिथे क्रिएट करत असता किंवा यूज करत असता. त्यानंतर प्रॉपर्टीजचा यूज करते, की तुमचं जे पण राम असेल, समजा राम इज अ ह्युमन, त्याच्यानंतर मॉर्टल, तो तर हे सगळं प्रॉपर्टीबद्दल ते सांगत असते, की एखाद्या ऑब्जेक्टची काय काय प्रॉपर्टीज असू शकते. त्याच्यानंतर क्वांटिफायर्सचा यूज करते, की जसं की ऑल, म्हणजे ऑल काय, ऑल ह्युमन्स असू शकतात तिथे, ऑल ॲनिमल्स असू शकतात. त्याच्यानंतर सम म्हणजेच की एखादा एक्झिस्ट करत असेल त्याच्यामध्ये तर तो सममध्ये येतो. तर असे 2 क्वांटिफायर्स आहेत आपले, ऑल आणि देअर एक्झिस्टवाले. तर या 3 टर्मचा यूज करून आपण फर्स्ट ऑर्डर लॉजिक ही लँग्वेज तिथं यूज करत असतो. सो इन्फरन्स इन FOL. FOLमध्ये इन्फरन्स काय राहतं, तर युजिंग FOL रूल्स टू डिराईव्ह न्यू कन्क्लुजन फ्रॉम एक्झिस्टिंग नॉलेज. आता एक्झिस्टिंग नॉलेजपासून न्यू कन्क्लुजन्स आपल्याला जेव्हा आपण डिराईव्ह करायचे राहतात, तेव्हा आपण हे FOL रूल्सचा यूज करतो. तर अशा प्रकारे FOLचा याच्यामध्ये यूज होतो. त्याच्यानंतर काही की पॉईंट्स पण आहे त्याच्याबद्दल. तर इन्फरन्स काय करतं, की डिराईव्ह करतं न्यू कन्क्लुजन्स फ्रॉम ओल्ड फॅक्ट्स. तर ओल्ड फॅक्ट्सपासून ते न्यू कन्क्लुजन ड्रॉ करतं. त्याच्यानंतर FOL इज अ स्ट्रॉंगर दॅन
PL म्हणजेच काय की प्रपोजिशनल लॉजिक. तर 2 लॉजिक आपण मागच्या युनिटमध्ये बघितले होते. त्याच्यामधला हा जो प्रपोजिशनल लॉजिक आहे हा थोडासा वीक आहे FOL पेक्षा, बिकॉज इट कॅन टॉक अबाउट ऑब्जेक्ट अँड देअर रिलेशनशिप्स. आता आपण FOL मध्ये बघितलं की ऑब्जेक्ट आणि त्याचे रिलेशनशिप्स वगैरे जे असतात त्यांना हा सपोर्ट करतो, म्हणून हा थोडासा स्ट्रॉंग आहे. त्याच्यानंतर FOL क्वांटिफायर्स पण यूज करतो. त्याच्यामध्ये 2 इम्पॉर्टंट क्वांटिफायर येतात, एक फॉर ऑलचा आणि दुसरा आहे देअर एक्झिस्टचा. तर इथे तुम्ही सिम्बॉल पण त्याचे बघू शकता. तर फॉर ऑल हा कशासाठी यूज केला जातो, तर प्रत्येक म्हणजेच एव्हरी तिथे एव्हरी एलिमेंट्ससाठी तो यूज केला जातो. आणि देअर एक्झिस्ट हा फक्त सम काही जर आपल्याला तिथे पाहिजेत असेल तर त्याच्यासाठी यूज केला जातो. त्यानंतर इन्फरन्स इन FOL युजेस रूल्स लाईक युनिफिकेशन, फॉरवर्ड चेनिंग, बॅकवर्ड चेनिंग अँड रिझोल्युशन. तर हे सगळे टॉपिक आपण पुढे कव्हर करणार आहोत सेपरेटली. तर हे सगळे कशामध्ये येतात, FOL मध्ये. त्याच्यानंतर द गोल ऑफ इन्फरन्स इज टू चेक इफ अ न्यू स्टेटमेंट इज ट्रू ऑर फॉल्स बेस्ड ऑन एक्झिस्टिंग नॉलेज बेस. तर मागचं जे नॉलेज असेल आपल्याकडे त्याच्या बेसिसवर त्याचा यूज करून आपण इथे इन्फरन्समध्ये त्याचा गोल काय असतो की तुम्ही जे पण न्यू स्टेटमेंट तिथे क्रिएट केलेलं असेल ते ट्रू आहे की फॉल्स आहे हे चेक करण्यासाठी आपण तिथे वापरत असतो. तर अशा प्रकारे तुम्हाला इन्फरन्स इन फर्स्ट ऑर्डर लॉजिक याच्याबद्दल माहिती पाहिजे. त्याच्यानंतर सिम्पल एक्झाम्पल बघायचं झालं तर डॉग अँड ॲनिमल्सचं तुम्ही बघू शकता की नॉलेज बेसमध्ये कसं असतं की सगळ्यात पहिले FOLचं हे एक रूल आहे. तर याच्यामध्ये देअर एक्झिस्ट आणि इथे डॉगचं तुम्हाला दिलेलं आहे, पण जो एक्स आहे तो एक्स कशासाठी वापरला आहे, डॉगसाठी. तर तिथे तुम्ही बघू शकता की इथे आपण एक व्हेरिएबल घेतला आहे यक्स आणि हे जे रूल आहे हा रूल पूर्ण इथे लिहिला आहे. याचा अर्थ काय होतो की ऑल डॉग्स आर ॲनिमल्स. तर इथे पूर्ण जे हा जो सिम्बॉल इथे वापरलेला आहे हा फॉर ऑलसाठी वापरला आहे आपण इथे. त्यानंतर डॉग्स म्हणजेच काय की जितके पण यक्स असतील ते सगळे डॉग्स असणार आणि ते सगळे जे डॉग्स आहेत ते ॲनिमल असणार आहे. त्याच्यानंतर जर आपल्याला नवी कंडिशन भेटली की डॉग्स आणि त्याचं नाव टॉमी आहे, तर टॉमी इज अ डॉग, तर असं तुम्ही याला शो करणार FOL मध्ये. तर इन्फरन्स इंजिन अप्लायज द रूल. इन्फरन्स इंजिन काय करणार की एक रूल तिथे अप्लाय करणार. सिन्स टॉमी इज अ डॉग, टॉमी हा डॉग आहे, अँड ऑल डॉग्स आर ॲनिमल्स, तर ऑल डॉग्स काय आहेत, ॲनिमल आहे हे असं ते सांगणार. तर तिथून एक नवं सेंटेन्स आपल्याला क्रिएट होणार की टॉमी काय आहे, ॲनिमल आहे. कारण वरती आपण बघितलेत की दोन वेगवेगळे आपण काय करणार, 2 रूल हे नॉलेज बेसमध्ये आपण तिथे सेव्ह केले किंवा स्टोअर केले. त्याच्यानंतर इन्फरन्स रूल काय करणार, इन्फरन्स इंजिन काय करणार, त्या 2 रूलला कंबाईन करून तिथे काही रिलेशनशिप आहे का त्याच्यामध्ये तर तो बघणार. तर आपण पहिल्या सेंटेन्समध्ये बघितलं की सगळे डॉग्स हे ॲनिमल्स आहेत आणि खालच्या सेंटेन्समध्ये बघितलं की टॉमी जो आहे तो डॉग आहे. तर इथून जर तुम्ही याचं रिलेशनशिप बघितलं तर तुम्हाला कळून येतं की टॉमी इज ॲन ॲनिमल. तर हा झाला तिसरा रूल जो आपण क्रिएट केला मागच्या इन्फॉर्मेशन यूज करून. तर यालाच आपण इन्फरन्स असं बोलतो. तर याचं एक सिम्पल एक्झाम्पल मी तुम्हाला इथे सांगितलं. त्याच्यानंतरचा दुसरा टॉपिक येतो या युनिटचा प्रपोजिशनल आणि FOL मध्ये काय डिफरन्स आहे. तर प्रपोजिशनल लॉजिक जो आहे तुमचा PL तो काय करतो, ट्रू आणि फॉल्स स्टेटमेंटच्या डील करतो. त्याच्यामध्ये कोणताही ऑब्जेक्ट किंवा रिलेशन्स आपण यूज नाही करत. आणि FOLचं बघायचं झालं तर त्याच्यामध्ये आपण ऑब्जेक्ट, त्याच्या प्रॉपर्टीज आणि रिलेशनशिप्स कसे असतात त्याच्याबद्दल आपण इथे बघतो. तर त्याचा हा सिम्पल डिफरन्स मी इथे काढलेला आहे टोटल 5 पॉईंटमध्ये. तर याच्यावरती PYQ मध्ये एकदा क्वेश्चन विचारला गेलेला होता, तर तुम्ही इथे बघू शकता की त्याचा डिफरन्स. तर हे डायग्राममध्ये मी इथे सांगितलेलं आहे तुम्हाला. त्यानंतर इथे त्याचं जे एक्स्ट्रा पॉईंट्स असतील त्याचे पण मी इथे काढलेले आहेत. तेच पॉईंट आहेत जे इथे डायग्राममध्ये आहेत ते मी इथे एक्सप्लेन करून सांगतो तुम्हाला. तर सगळ्यात पहिले इकडे फीचर्स आहेत, त्यानंतर इथे PL आणि इथे FOL. तर सगळ्यात पहिले डील्स विथ म्हणजेच काय की प्रपोजिशनल लॉजिक जो असेल तो ट्रू आणि फॉल्स या स्टेटमेंटसाठी यूज केला जातो. आणि तुमचा जो FOL आहे तो ऑब्जेक्ट, प्रॉपर्टीज आणि रिलेशनशिप सोबत डील करतो. त्यानंतर सिम्बॉल काय आहेत त्याचे, तर PL मध्ये आपण PQR हे सिम्बॉल यूज करतो आणि FOL मध्ये आपण ह्युमन म्हणजेच ब्रॅकेटमध्ये X आपण दिलेला आहे, तर X हा ह्युमन आहे असं आपण तिथे सांगतो. त्यानंतर मॉर्टल ब्रॅकेटमध्ये X म्हणजे X हा मॉर्टल आहे, तर अशाबद्दल आपण इथे FOL मध्ये त्याचे सिम्बॉल यूज करतो.
त्यानंतर क्वांटिफायर्स बघायचं झालं तर PL मध्ये आपण यूज नाही करत आणि FOL मध्ये यूज करतो. त्याच्यामध्ये 2 क्वांटिफायर आहेत, एक फॉर ऑल आणि एक देअर एक्झिस्ट. त्याच्यानंतर व्हेरिएबल्स बघायचं झालं तर PL मध्ये आपण कुठलाही व्हेरिएबल यूज नाही करत आणि FOL मध्ये तिथे व्हेरिएबल्स आपण यूज करतो, जसं की इथे केलेलं आहे x. त्यानंतर कॅन जनरलाइज करू शकतो का आपण, तर PL मध्ये नाही करू शकत आणि FOL मध्ये करू शकतो. त्यानंतर पॉवर बघायची झाली तर तुमचा जो PL आहे तो थोडासा लिमिटेड आणि वीक असतो. त्यानंतर FOL हा स्ट्रॉंग आणि एक्सप्रेसिव्ह असतो, कारण याच्यामध्ये आपण ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज आणि रिलेशनशिप इथे यूज करत असतो. त्यानंतर एक्झाम्पल बघायचं झालं तर PL मध्ये आपण सिम्पल स्टेटमेंट लिहितो, P हा काय आहे तर राम इज अ स्टुडंट. पण FOL मध्ये आपण हे थोडंसं कॉम्प्लेक्स वाटतं, म्हणून याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर ऑल स्टुडंट काय आहेत, पास आहेत, तर आपण असं त्याला दाखवतो. त्यानंतर वर्क्स फॉर ऑल ऑब्जेक्ट, तर सगळ्या ऑब्जेक्टसाठी वर्क करता का, तर PL नाही करत आणि तुमचा जो FOL आहे हा करतो. त्याच्यानंतर कॉम्प्लेक्सिटी बघायची झाली तर PL ची सिम्पल आहे आणि FOL ची थोडी कॉम्प्लेक्स आहे. तर असं जे सगळे जितके पण पॉसिबल डिफरन्शिएट होते दोघांचे ते मी काढलेले आहेत. तर तुम्हाला जर याच्यावरती विचारलं तर तुम्हाला फक्त हे टॉपिक्स थोडेसे इलॅबरेट करून तिथे पेपरमध्ये लिहायचे आहेत. तर खूप सारे टॉपिक दिलेले आहेत, तर याच्यामधले कोणते पण 5 किंवा 6 तुम्ही विथ एक्झाम्पल तिथे देऊ शकता. त्याच्यानंतरचा टॉपिक येतो या युनिटचा, युनिफिकेशन काय राहतं आणि FOL त्याच्यामध्ये कसा यूज होतो. तर युनिफिकेशन काय आहे, तर द प्रोसेस ऑफ मेकिंग टू लॉजिकल एक्सप्रेशन्स लुक आयडेंटिकल बाय फाइंडिंग द राईट व्हॅल्यूज फॉर व्हेरिएबल्स. तर आपण काय करतो, दोन जे तुमचे एक्सप्रेशन असतात त्यांना कसं बनवलं जातं किंवा ते व्हेरिएबल सोबत कसे मॅच केले जातात त्याच्याबद्दल आपल्याला युनिफिकेशन सांगतं. सिम्पलमध्ये बघायचं झालं तर इफ यू हॅव 2 स्टेटमेंट विथ व्हेरिएबल्स, तुमच्याकडे 2 जर स्टेटमेंट असतील विथ व्हेरिएबल्स, तर युनिफिकेशन काय करणार, फाइंड व्हॅल्यू टू पुट इन दोज व्हेरिएबल्स सो बोथ स्टेटमेंट्स मॅच इच अदर. म्हणजे दोन स्टेटमेंट जर तुम्हाला असेल तिथे, तर त्या 2 स्टेटमेंटमध्ये काही व्हेरिएबल्स तुम्ही यूज करणार आणि त्या व्हेरिएबल्सच्या जागी अशी एक व्हॅल्यू पुट करणार ज्याने ते 2 स्टेटमेंट जे असणार ते मॅच होतील. तर यालाच आपण युनिफिकेशनची प्रोसेस बोलतो. तर याच्यामध्ये काही की पॉईंट्स आहेत जे तुम्हाला माहिती पाहिजे, जसं की युनिफिकेशन इज यूज इन FOL टू मॅच 2 एक्सप्रेशन्स. तर 2 स्टेटमेंटला मॅच करण्यासाठी आपण इथे FOL मध्ये युनिफिकेशनचा कन्सेप्ट यूज करतो. इट फाइंड्स अ सबस्टिट्यूशन रिप्लेसमेंट फॉर व्हेरिएबल्स सो 2 एक्सप्रेशन्स बिकम इक्वल. तर दोन स्टेटमेंट किंवा 2 एक्सप्रेशन इक्वल करायचे असतील तुम्हाला, तर त्याच्यामध्ये जे व्हेरिएबल्स असतील त्याच्या जागी आपण काहीतरी व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करत असतो. त्याच्यानंतर द रिझल्ट ऑफ युनिफिकेशन इज कॉल्ड सबस्टिट्यूशन सेट किंवा मोस्ट जनरल युनिफायर आपण तिथे त्याला बोलत असतो. त्याच्यानंतर इफ 2 एक्सप्रेशन कॅन बी मेड इक्वल, जर 2 इक्वल जर आले दोन्ही स्टेटमेंट, तर त्याला आपण युनिफाय बोलतो. आणि जर ते इक्वल नसतील तर त्याच्यामध्ये आपण त्याला बोलतो की फेल टू युनिफाय. तर अशा प्रकारे आपण तिथे युनिफिकेशनची प्रोसेस करत असतो. युनिफिकेशन इज अ बॅकबोन ऑफ FOL इन्फरन्स. तर हा काय FOL इन्फरन्सचा बॅकबोन आहे. त्याच्यामध्ये विदाऊट इट वी कॅन नॉट डू फॉरवर्ड चेनिंग अँड बॅकवर्ड चेनिंग ऑर रिझोल्युशन. तर हे जे कन्सेप्ट आहे त्याच्या विना आपण हे कन्सेप्ट तिथे करूच नाही शकत, अप्लाय नाही करू शकत. त्याच्यानंतर व्हेरिएबल्स आर रिटन ॲज अ स्मॉल लेटर्स लाईक XYZ. तर व्हेरिएबल आपण स्मॉल लेटर्सने तिथे डिनोट करत असतो किंवा लिहित असतो. कॉन्स्टंट आर रिटन ॲज अ कॅपिटल लेटर्स किंवा नेम लाईक राम, जॉन, ॲपल असे आपण कॉन्स्टंट तिथे लिहित असतो. तर अशा प्रकारे आपण युनिफिकेशनमध्ये तुम्ही त्याचं एक्सप्लेनेशन देऊ शकता पॉईंट वाईज. त्याच्यानंतर युनिफिकेशन अल्गोरिदमच्या स्टेप्स कशा आहेत, तर तुम्ही इथे बघू शकता की 2 स्टेटमेंटसाठी आपण त्याला यूज करत असतो, 2 एक्सप्रेशनसाठी. तर सगळ्यात पहिल्या एक्सप्रेशनमध्ये तुम्ही बघू शकता की लाईक्स आणि त्याच्यामध्ये आपण 2 स्टेटमेंट घेतले. एकामध्ये आपण व्हेरिएबल x आणि जॉन तिथे यूज केलेला आहे, दुसऱ्यामध्ये आपण तिथे व्हेरिएबलच्या जागी आपण तिथे दोघं पण कॉन्स्टंट घेतलेले आहे. तर युनिफिकेशनमध्ये आपण काय करणार की तुमचा जो पण व्हेरिएबल असेल त्याच्या जागी व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूशन करणार, कारण आपल्याला दोघं एक्सप्रेशन हे मॅच करायचे आहेत. तर एक्सच्या जागी आपण असं काय पुट करू शकतो की तिथे दोघं स्टेटमेंट हे सेम होईल. तर एक्सच्या जागी इकडे बघायचं झालं तर आपल्याला राम दिसतं, तर एक्सच्या जागी जर आपण राम पुट केलं तर दोघं एक्झाम्पल हे आपले दोघं स्टेटमेंट काय होतील, सेम होतील. तर नेक्स्ट स्टेपमध्ये काय करणार आपण,
त्याचं जे युनिफायर असणार आपण त्याला यक्सच्या व्हॅल्यूला राम पुट करणार, सबस्टिट्यूट करणार. तर तिथे आपल्याला युनिफाईड रिझल्ट भेटणार. दोघं स्टेटमेंट काय होणार, इक्वल येणार. तर इथे युनिफिकेशनची प्रोसेस कंप्लीट होईल. त्यानंतर आपल्याला FOL इन्फरन्स रिझल्ट भेटेल आणि त्याच्यामध्ये ते जे न्यू स्टेटमेंट असेल ते डिराईव्ह होणार. तर अशा प्रकारे आपण हे युनिफिकेशन अल्गोरिदम यूज करत असतो दोन स्टेटमेंटला सेम आणण्यासाठी. त्याच्यानंतर एक्झाम्पल बघायचे झाले युनिफिकेशनचे तर तुम्ही इथे बघू शकता. सिम्पल मॅच करायचं असेल तर आत्ताचं एक्झाम्पल आपण बघितलं. 2 एक्सप्रेशन आहेत, त्याच्यामध्ये x हा व्हेरिएबल आहे आणि xच्या जागी आपण राम जर पुट केला तर तिथे आपल्याला नवं एक एक्सप्रेशन तिथे भेटेल आणि दोघं पण इथे मॅच होतील आणि रिझल्टमध्ये दोघं पण मॅच होतील. त्याच्यानंतर दुसरा फेल केस बघायचा झाला तर फेल केसमध्ये तुम्ही बघू शकता की एक्सप्रेशन 1 आणि एक्सप्रेशन 2 टोटली डिफरंट आहेत. पहिल्या याच्यात आपण बघू शकतो की राम आणि जॉन आहे, दुसऱ्या याच्यात जॉन आणि राम आहे. तर हे दोघं पण वेगवेगळे स्टेटमेंट आहे. इथे कोणताही व्हेरिएबल नाही आहे, त्याला आपण रिप्लेस करू शकतो. तर दोघं पण याच्यात कॉन्स्टंट यूज होत आहे. तर कॉन्स्टंट डज नॉट मॅच, तिथे कॉन्स्टंट तुमचे मॅच नाही होते म्हणून इथे युनिफिकेशनची प्रोसेस काय होणार, फेल होणार. कारण इथं 2 डिफरंट कॉन्स्टंट कॅन नॉट युनिफाय. तिथे आपण वेगवेगळे जे कॉन्स्टंट असतील ते तिथे युनिफाय नाही करू शकत. त्यानंतर तिसरं जे एक्झाम्पल असेल त्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल्स असतील. जसं की एक्सप्रेशन 1 मध्ये तुम्ही बघू शकता की 2 व्हेरिएबल आहे x आणि y. त्यानंतर एक्सप्रेशन 2 मध्ये आपल्याला सरळ सरळ राम आणि पिझ्झा दिलेला आहे. तर राम आणि पिझ्झा आपण इथे x आणि y च्या इथे रिप्लेस करणार, सबस्टिट्यूट करणार. तर x ला आपण राम दिला आणि y याला पिझ्झा दिला. तर अशा प्रकारे तिथे सबस्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला दोघं पण स्टेटमेंट मॅच होतील आणि रिझल्ट भेटेल. त्याच्यानंतर एक PYQ मध्ये एक क्वेश्चन विचारला होता की पहिलं जे स्टेटमेंट आहे ते दुसऱ्याच्या इक्वल आहे का नाही ते आपल्याला चेक करायचं होतं. तर पहिलं जे स्टेटमेंट आहे ते इथे लिहिलं आपण, दुसरं एक्सप्रेशन पण लिहून घेतलं. त्याच्यानंतर पहिल्या याच्यात बघायचं झालं तर x हा व्हेरिएबल आपल्याला तिथे दिसतो. त्यानंतर आपण काय करणार, स्टेप नंबर 1 मध्ये बघणार की दोघं पण स्टेटमेंट हे वेगवेगळे आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की P हा Fचा म्हणजे तुमचे जे स्टेटमेंट असतील, पहिला जो स्टेटमेंट आहे आपला P पासून चालू होतो आणि दुसरा जो स्टेटमेंट आहे तो F पासून चालू होतो. तर दोघांचे जे व्हेरिएबल असतील किंवा प्रेडिकेट असतील आपण बोलतो त्याला, ते सेम नाही आहेत. तर सेम नाही आहेत तर आपण काय करणार, तिथे युनिफिकेशनची जी प्रोसेस असेल ती फेल होईल. तर त्याचा आन्सर आपल्याला तिथे द्यावं लागेल की दिस 2 एक्सप्रेशन कॅन नॉट बी युनिफाईड बिकॉज प्रेडिकेट नेम्स आर डिफरंट. त्याचे प्रेडिकेट नेम काय आहे, डिफरंट आहे. जर पहिल्या एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर त्याचे प्रेडिकेट नेम काय होते, लाईक्स होतं. त्यानंतर इथे पण लाईक्स होतं. तर दोघं सेम होते पण इथे वेगवेगळे होते म्हणून आपण इथे फेल करणार ती युनिफिकेशनची प्रोसेस. तर अशा प्रकारे 2023च्या क्वेश्चन पेपरमध्ये हा PYQ विचारला होता. त्याच्यानंतर फॉरवर्ड चेनिंगचा कन्सेप्ट येतो. फॉरवर्ड चेनिंग म्हणजेच काय की स्टार्ट फ्रॉम नोन फॅक्ट्स. नोन फॅक्ट्समधून आपण काय करणार, न्यू फॅक्ट्स हे डिराईव्ह करणार. तर त्याच्या आणि आपलं जे गोल असेल तिथपर्यंत आपण जाणार. म्हणजेच आपल्याकडे जे पण नॉलेज असेल त्याचा यूज करून आपण नवे फॅक्ट्स जे असतील ते डिराईव्ह करणार आणि आपल्याला जो पण गोल पाहिजे असेल तिथपर्यंत आपण जाणार. तोपर्यंत ती प्रोसेस आपण तिथे रिपीट करणार. तर त्यालाच आपण फॉरवर्ड चेनिंग असं बोलतो. त्याच्यानंतर इट इज ऑल्सो कॉल्ड डेटा ड्रिव्हन रिझनिंग. तर याच्यामध्ये आपण पहिलेचे जे फॅक्ट्स असतील नॉन फॅक्ट्स त्याचा यूज करतो, म्हणजेच काय की डेटाचा यूज करतो आपण. तर याला डेटा ड्रिव्हन रिझनिंग पण असं बोलतात. बिकॉज इट स्टार्ट फ्रॉम डेटा. तर हा डेटापासून स्टार्ट होतो आणि पुढे पुढे जातो गोलपर्यंत. त्याच्यानंतर यू हॅव सम फॅक्ट्स. तुमच्याकडे काही फॅक्ट्स असतील, त्याच्यानंतर त्या फॅक्ट्सला तुम्हाला रूल्स अप्लाय करायचे. रूल्स अप्लाय केल्यानंतर तुम्हाला नवीन फॅक्ट्स भेटतील. तर ते कीप केल्यानंतर आणि ती रिपीट जर केली तुम्ही प्रोसेस तर तुम्ही गोलपर्यंत तिथे जाऊ शकता. तर अशा प्रकारे हे वर्किंग करतं फॉरवर्ड चेनिंग तुमचं. तर याच्यामध्ये काही टॉपिक्स आहेत जे तुम्हाला माहिती पाहिजे, जसं की स्टार्ट फ्रॉम नोन फॅक्ट्स इन नॉलेज बेस. आता तुमचा जो पण KB असतो त्याच्यामध्ये काय असतं की आधीचं जितकं पण स्टोअर केलेला असतो डेटा तो त्याच्यात स्टोअर केला जातो. तर तिथे नॉन फॅक्ट्स तुमच्याकडे असतात. त्याच्यानंतर अप्लायज द रूल्स फॉरवर्ड. तर तुम्ही रूल्स काय करता, फॉरवर्ड अप्लाय करता. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती होते की फ्रॉम फॅक्ट्स टू कन्क्लुजनपर्यंत जातो तो. त्याच्यानंतर ऑल्सो कॉल्ड बॉटम अप रिझनिंग पण याला बोलतात की बॉटमपासून तर अपपर्यंत जाते. त्याच्यानंतर यूज इन एक्सपर्ट सिस्टम आणि प्रोडक्शन सिस्टीम्समध्ये याचा यूज केला जातो.
वर्क्स वेल व्हेन यू हॅव लॉट्स ऑफ फॅक्ट्स. तुमच्याकडे जितके जास्त फॅक्ट्स असतील तितकं जास्त ते चांगलं वर्किंग करेल. कॅन डिराईव्ह मेनी अननेसेसरी फॅक्ट्स. तर याच्यामध्ये अननेसेसरी फॅक्ट्स पण तो जास्त डिराईव्ह करू शकतो. म्हणून हा ऑलवेज इफिशियंट नसतो. त्यानंतर युजेस अँड ऑर कंडिशन्स इन रूल्समध्ये तो अँड आणि ऑरच्या कंडिशन्स तो यूज करतो. स्टॉप वेन गोल इज रिच. जेव्हा तुमचा गोल हा सापडेल तेव्हा तो स्टॉप करतो. तर अशा प्रकारे फॉरवर्ड चेनिंग जी आहे ती वर्क करते तुमची. त्याच्यानंतर फॉरवर्ड चेनिंगची जी अल्गोरिदमच्या स्टेप्स आहेत कसं वर्क करतं, तर त्या 6 स्टेप मी इथे काढलेल्या आहेत. तर सगळ्यात पहिल्या स्टेपमध्ये काय करतो आपण, स्टार्ट विथ नॉन फॅक्ट्स इन नॉलेज बेस. तर आपण सगळ्यात पहिले नॉलेज बेसमध्ये जातो आणि तुम्हाला जे पण नॉन फॅक्ट्स असेल ते बघतो आपण. त्याच्यानंतर काय करतो, लुक ॲट ऑल रूल्स इन द सिस्टम. आता त्या सिस्टममध्ये किती रूल्स आपल्याला अप्लाय करायचे त्याच्याबद्दल आपण तिथे पाहतो. तिसऱ्या स्टेपमध्ये काय करतो, चेक इफ द इफ पार्ट कंडिशन ऑफ एनी रूल मॅचेस नॉन फॅक्ट्स. तर तिथे इफ ही कंडिशन आपण तिथे चेक करतो पूर्ण नॉन फॅक्टसाठी ती मॅच होते का नाही. जर झाली तिथे तर स्टेप नंबर 4मध्ये येतो आपण आणि मॅच झाली तर तिथे काय करतो, त्या रूलला आपण अप्लाय करतो आणि ॲड कंक्लुजन ॲज अ न्यू फॅक्ट. तिथे अप्लाय केल्यानंतर आपल्याला एखादा न्यू फॅक्ट तिथे क्रिएट होणार आणि तो आपण कंक्लुजनमधून तिथे ॲड करणार. तर अशा प्रकारे हे वर्क करतं. त्यानंतर दुसरी, तिसरी आणि चौथी स्टेप काय करणार आपण, रिपीट करत जाणार जोपर्यंत आपल्याला नवीन नवीन फॅक्ट तिथे भेटणार नाही आणि जे पण न्यू फॅक्ट भेटतील ते आपण तिथे ॲड करणार. त्याच्यानंतर स्टॉप वेन गोल फॅक्ट इज डिराईव्ह. तर तुमचा जो पण गोल असेल तो जोपर्यंत डिराईव्ह नाही होत तोपर्यंत आपण हे रिपीट करणार आणि एकदा का गोल तुमचा भेटला तर आपण तिथे काय करणार, त्याला तिथे स्टॉप करणार त्या प्रोसेसला. नो न्यू फॅक्ट्स कॅन बी ॲडेड. त्याच्यानंतर नवे फॅक्ट्स आपण तिथे ॲड नाही करणार. तर अशा प्रकारे फॉरवर्ड चेनिंग तुमची वर्क करत असते. त्याच्यानंतर फॉरवर्ड चेनिंगचं तुम्ही एक्झाम्पल इथे बघू शकता की सगळ्यात पहिले नॉन फॅक्ट्स असतात आपल्याकडे आणि दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये आपण रूल्स तिथे देत असतो त्याला. तर नॉन फॅक्ट्समध्ये तुम्ही बघू शकता की इथे ॲनिमलचं आपण एक्झाम्पल घेतलं आहे की ट्विटी काय आहे, ॲनिमल आहे आणि ट्विटी काय आहे तर तिला विंग्स पण आहेत आणि ट्विटी फ्लाय पण करू शकते. त्याच्यानंतर 2 इथे रूल्स आपण घेतलेले आहेत. तर सगळ्यात पहिला रूल्स काय आहे, ॲनिमल प्लस विंग्स जर असतील तर तो एक बर्ड आहे आणि दुसरा रूल काय सांगतो आपल्याला की बर्ड आणि तो फ्लाय करत असेल तर तो एक फ्लाइंग बर्ड आहे. तर असे 2 रूल आपल्याला इथे घेतलेले आहेत. आणि त्याच्यानंतर काही फॅक्ट्स आहेत आपल्याकडे, 3 फॅक्ट्स आहेत. त्याच्यावरून आपण काय करणार, सगळ्यात पहिले फॉरवर्ड चेनिंगमध्ये आपण चेक रूल नंबर 1. तर सगळ्यात पहिले जो नंबर 1चा रूल असेल तो आपण चेक करणार. त्याच्यामध्ये काय सांगता आपल्याला ते की ट्विटी काय आहे, ॲनिमल आहे अँड ट्विटीला विंग्स पण आहेत. तर हे आपण चेक करणार. तर त्याच्यामधून आपल्याला काय कळणार की या 2 कंडिशन जर आपल्याला सॅटिस्फाय होत असेल तर तिसरी कंडिशन काय येते की तो बर्ड आहे. तर दोघं पण आपल्याला नॉन फॅक्टमध्ये दिसून येतं की ट्विटी ॲनिमल पण आहे आणि तिला विंग्स पण आहेत तर ती बर्ड आहे. तर असं आपल्याला रूल नंबर 1मधून कळतं आणि तो आपला न्यू फॅक्ट राहणार की ट्विटी काय आहे, बर्ड आहे. तर हा झाला नवीन फॅक्ट आपल्याला तिथे ॲड झाला. त्यानंतर आपण रूल नंबर 2ला चेक करणार. रूल नंबर 2ला काय सांगतो, बर्ड आणि तो जर फ्लाय करत असेल तर तो फ्लाइंग बर्ड आहे. तर आपण फॅक्ट्समध्ये जाणार आणि तिथे चेक करणार की बर्डचं रिलेटेड काय आहे. तर तिथे आपण बघणार ट्विटी काय आहे, बर्ड आहे. तर आपण जो पहिलेचा रूल तिथे ॲड केलेला आहे न्यू रूल, त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की ट्विटी ही एक बर्ड आहे अँड ट्विटी फ्लाय पण करू शकते. दुसरं आपलं बघायचं झालं तर ट्विटी ही बर्ड पण आहे आणि ती फ्लाय पण करू शकते. तर इथे आपल्याला एक्झाम्पलमध्ये आपल्याला नवीन फॅक्ट इथे भेटतो की तो एक फ्लाइंग बर्ड आहे. तर आपल्याला गोलपर्यंत जायचं असेल तर हा जर गोल असेल की ट्विटी ही फ्लाइंग बर्ड आहे तर तो इथे प्रूव्ह होणार आणि हा फॅक्ट पण तिथे आपण ॲड करणार. याच्यानंतरचे कोणतीही प्रोसेस आपण तिथे करणार नाही आणि इथेच आपण स्टॉप करणार फॉरवर्ड चेनिंगला आपल्या. तर हे एक सिंपल एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं, डायग्रामच्या थ्रू तुम्हाला तिथे एक्सप्लेन करायचं आहे. तर त्याचं एक्सप्लेनेशन मी इथे दिलेलं आहे. तर हे सेम टू सेम एक्सप्लेनेशन आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतरचा बघायचं झालं तर फॉरवर्ड चेनिंगमध्ये ॲडव्हान्टेजेस विचारता. तर ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत, तर सिम्पल अँड इझी टू इम्प्लिमेंट आहे, म्हणजेच सिम्पल आहे आणि इझी आहे इम्प्लिमेंट करण्यासाठी हे.
त्यानंतर गुड वेन ऑल फॅक्ट्स आर नोन इन ॲडव्हान्स, तर तिथे आपल्याला जर सगळे फॅक्ट्स जर तिथे नोन असतील तर हे खूप चांगलं वर्क करतं. त्यानंतर कॅन डिराईव्ह मेनी कंक्लुजन्स ॲट वन्स, तर खूप सारे कंक्लुजन्स हे एकाच टायमाला आपल्याला डिराईव्ह करून देऊ शकतं. यूज इन रिअल एक्सपर्ट सिस्टीम्स, रिअल एक्सपर्ट सिस्टीममध्ये आपण याला यूज करू शकतो. त्यानंतर डिसॲडव्हान्टेजेस पण आहेत, जसं की मे डिराईव्ह मेनी अननेसेसरी फॅक्ट्स, तर हे खूप सारे फॅक्ट्स क्रिएट करतं पण अननेसेसरी फॅक्ट्स पण तिथे क्रिएट करतं, म्हणून ते थोडंसं वेस्ट जातं. त्यानंतर नॉट इफिशियंट वेन गोल इज स्पेसिफिक, जर तुमचा गोल हा स्पेसिफिक असेल तर हे इफिशियंट नाही आहे. त्यानंतर कॅन बी स्लो इफ नॉलेज बेस इज व्हेरी लार्ज, जर तुमचा KB हा खूप मोठा असेल तर तिथे हा स्लो प्रोसेस करू शकतो. तर असे काही ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस आहेत फॉरवर्ड चेनिंगचे. त्याच्यानंतरचा कन्सेप्ट येतो बॅकवर्ड चेनिंग. आता फॉरवर्ड चेनिंग जशी होती तुमची की आपण नॉन फॅक्ट्सपासून तर पुढे जात असतो आणि ती प्रोसेस रिपीट करून गोलपर्यंत जातो. पण बॅकवर्ड चेनिंगमध्ये काय करायचं आहे आपल्याला की स्टार्ट फ्रॉम गोल, तर गोलपासून आपण इथे स्टार्ट करणार आणि बॅकवर्ड जाणार. वर्क बॅकवर्ड्स टू चेक इफ नॉन फॅक्ट्स सपोर्ट द गोल, तर गोलला सपोर्ट करतात का जे तुमचे आधीचे फॅक्ट्स आहेत. तर आपण गोलपासून तर नॉन फॅक्ट्सपर्यंत जाणार आणि तिथे सगळी प्रोसेस करणार, त्यालाच आपण बॅकवर्ड चेनिंग असं बोलतो. तर याला आपण गोल ड्रिव्हन रिझनिंग पण बोलतो, कारण गोलपासून चालू होते आणि बॅकवर्ड मूव्ह करते टुवर्ड्स फॅक्ट. तर अशा प्रकारे याचा फ्लो बघू शकता तुम्ही. सगळ्यात पहिले आपल्याकडे गोल असेल, गोलमध्ये तुम्ही क्वेश्चन्स विचारता जसं की व्हॉट फॅक्ट्स डू आय नीड टू प्रूव्ह दिस गोल, तर हे गोल प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला कोणकोणते फॅक्ट्स लागतील असे क्वेश्चन्स तुम्ही तिथे विचारता. त्यानंतर फॅक्टला चेक करता की तसे फॅक्ट्स एक्झिस्ट करतात का ते चेक करता तुम्ही. त्यानंतर कीप गोईंग बॅकवर्ड्स, तर बॅकवर्ड प्रोसेसमध्ये जाता आणि जोपर्यंत ते फॅक्ट्स तुम्हाला फाइंड नाही होत तोपर्यंत ती प्रोसेस तुम्ही तिथे वर्क करत असता. तर अशा प्रकारे बॅकवर्ड चेनिंग वर्क करते. तर बॅकवर्ड चेनिंगमध्ये काय काय असतं, तर सगळ्यात पहिले गोल असतो तुमचा, तिथून आपण स्टार्ट करतो प्रोसेसला. वर्क्स बॅकवर्ड जातं गोलपासून तर फॅक्ट्सपर्यंत, त्यालाच आपण टॉप डाऊन रिझनिंग असं बोलत असतो. त्याच्यानंतर असे क्वेश्चन्स तो आस्क करतो की आपल्या गोलला जर आपल्याला जायचं असेल तर आपल्याला कोणकोणते फॅक्ट्स तिथे लागतील असे क्वेश्चन्स तो प्रत्येक स्टेपला तिथे विचारत असतो. त्यानंतर स्टॉप वेन ऑल रिक्वायरमेंट्स फॅक्ट्स आर फाउंड, जर आपल्याला सगळे फॅक्ट्स जर तिथे सापडले फाउंड झाले तर आपण तिथे स्टॉप करतो. त्यानंतर मोर इफिशियंट दॅन फॉरवर्ड चेनिंग वेन गोल इज स्पेसिफिक, जर गोल हा स्पेसिफिक असेल तर फॉरवर्ड चेनिंगपेक्षा हा चांगला वर्किंग करतो. त्यानंतर हा कशामध्ये यूज होतो, तर प्रोलॉग तुमची लँग्वेज आहे प्रोग्रामिंग लँग्वेज, त्याच्यामध्ये याला यूज केलं जातं बॅकवर्ड चेनिंगला. युजेस सब गोल्स ब्रेक बिग गोल इनटू स्मॉलर गोल्स, तर जर तुमचा गोल हा खूप मोठा असेल तर तो काय करतो, त्याला सब गोल्समध्ये डिवाईड करतो आणि प्रत्येक सब गोलचं तो तिथे फॅक्ट्स जे असतात तुमचे ते फॅक्ट्स फाइंड करत असतो. तर अशा प्रकारे हा वर्क करतो बॅकवर्ड चेनिंग. तर याच्यामध्ये पण टोटल 7 स्टेप आहेत ज्या तुम्हाला एक्सप्लेन करायच्या आहेत जर याच्यावरती क्वेश्चन विचारला तर आपण गोलपासून स्टार्ट करतो पहिली स्टेपमध्ये. त्याच्यानंतर गोलला आपल्याला प्रूव्ह करायचं राहतं तर त्याच्यासाठी आपल्याला जे फॅक्ट्स असतील ते चेक करायचे राहतात. त्याच्यानंतर चेक इफ गोल इज ऑलरेडी इज नोन फॅक्ट्स, इफ यस देन डन, जर गोल हा ऑलरेडी नोन असेल आणि त्याच्यामध्ये फॅक्ट्स नोन असतील तर तिथेच आपण ती स्टेप थांबवणार. जर नसतील तर आपण स्टेप नंबर 3 कडे जाणार. तिथे नसतील तर आपण काय करणार, तुमचे जे रूल्स असतील ते फाइंड करणार, त्याच्यामध्ये काही कंक्लुजन मॅच होतात का गोलच्या रिलेटेड ते बघणार. द कंडिशन्स ऑफ दॅट गोल रूल बिकम न्यू सब गोल्स, तर जितक्या पण कंडिशन्स आपल्याला सापडतील तिथे स्टेप नंबर 4 मध्ये गोलच्या रिलेटेड त्याला आपण डिवाइड करणार सब गोल्समध्ये. त्यानंतर स्टेप नंबर 5 मध्ये काय करणार, ट्राय टू प्रूव्ह इच सब गोल द सेम वे, तर सेम वेमध्ये जसं आपण इथे गोलपासून आपण फॅक्ट्सकडे जातो तसंच सब गोलपासून आपण अजून त्याच्या डीपमध्ये फॅक्ट्सकडे जाणार आणि जे पण तुमचे फॅक्ट्स असेल ते आपण इथे ट्राय करणार प्रूव्ह करायचं की त्या फॅक्ट्सचाच यूज करून आपण गोलकडे जातोय. तर हे रिकर्सिव्हली वर्क करतं, तर रिपीट करतं खूप साऱ्या स्टेपला. त्यानंतर इफ ऑल सब गोल्स आर प्रूव्ह, जर सगळे सब गोल्स हे प्रूव्ह झाले तर आपलं गोल जे असेल ते पण प्रूव्ह होणार.
आणि 7व्या स्टेपमध्ये आपण बघणार की सब गोल जर प्रूव्ह नसतील होत तर आपला जो अल्गोरिदम असेल तो फेल होत आहे कुठेतरी. तर आपण परत जाणार मागे आणि परत तिथे चेक करणार काही अडचण असेल तर. तर अशा प्रकारे ही जी बॅकवर्ड चेनिंग आहे तुमची ती वर्क करत असते तिथे. त्याच्यानंतर इथे एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर तुम्ही काय करणार, गोल जो आहे तुमचा की तुम्हाला गोल प्रूव्ह करायचा आहे की ट्विटी जे आहे ते फ्लाइंग बर्ड आहे, तर हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. तर तुम्ही काय करणार, रूल नंबर 2 कडे जाणार आणि मॅच करून बघणार की तिथे नेमकं आहे काय. तर तुम्हाला कळतं की रूल नंबर 2 मध्ये काय आहे की ट्विटी जी आहे ती बर्ड आहे आणि ट्विटी जी आहे ती फ्लाय पण करू शकते. तर हे दोन जे फॅक्ट आहेत हे दोन फॅक्ट तुम्हाला तिथे भेटले. तर मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं की फॉरवर्डपासून आपण तिथे नॉन फॅक्टपासून तिथे गोलपर्यंत जातो आणि इथे आपल्याला गोलला डिवाईड करायचं राहतं फॅक्ट्समध्ये. तर हे जर कंडिशन जर ट्रू असेल तर आपण इथे जातो. तर या दोन कंडिशन्सला आपण सब गोलमध्ये डिवाईड करणार. सब गोलमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे माहिती आहे की ट्विटी ही बर्ड आहे आणि इकडे माहिती आहे की ट्विटी ही प्लॅन फॅक्ट. तर असं आपण तिथे विचारणार की खरंच बर्ड आहे का, खरंच ती फ्लाय करू शकते का. तर हे आपण तुमचं जे नॉलेज बेस असेल तिथे आपण याला शोधणार. तर इथे जर आपल्याला समजलं की ती फ्लाय करू शकते तर आपलं जे फॅक्ट असेल तो फाउंड होणार आपल्याला आणि तो फाउंड झालेला फॅक्ट काय राहणार, तो मॅच करणार आणि तो ट्रू असणार. तर इथे एक जे सोल्युशन भेटलं ते ट्रू भेटलं आपल्याला. त्यानंतर बर्ड आहे का त्याच्यामध्ये येतो आपला रूल नंबर 1. तर रूल नंबर 1 मध्ये काय आहे की ट्विटी जी आहे ती ॲनिमल आहे का आणि तिला विंग्स आहेत का. जर हे दोघं असेल तरच ती बर्ड आहे. तर त्याला पण आपण 2 याच्यामध्ये काय करणार, डिवाईड करणार. तर 2 याच्यामध्ये डिवाईड केल्यानंतर परत नॉलेज बेसमध्ये बघणार की ह्या 2 टर्म तिथे अवेलेबल आहेत का. आणि जर अवेलेबल असेल तर हा पण फाउंड होणार आणि या 2 कंडिशन पण तिथे फाउंड होणार. तर फाउंड झाल्यानंतर जर सगळ्या कंडिशन जर मॅच होत असेल तर आपला जो गोल असेल तो प्रूव्ह होणार. तर तिथे आपण त्याला प्रूव्ह करणार. तर अशा प्रकारे तिथे प्रूव्ह केलं जातं तुमचं बॅकवर्ड चेनिंग. अशा प्रकारे वर्किंग होतं त्याचं. तर हे एक्झाम्पल तुम्ही तिथे देऊ शकता. याच एक्झाम्पलचं मी इथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की ते कसं वर्किंग होतं, तर तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर बॅकवर्ड चेनिंगचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत, जसे की मोर इफिशियंट दॅन फॉरवर्ड चेनिंग बिकॉज इट ओनली लुक्स फॉर व्हॉट इज नीडेड. जे त्याला पाहिजेत आहे त्याच्याबद्दलच हा बघतो आणि बॅकवर्ड चेनिंगमध्ये प्रोसेस करतो, म्हणून हा काय आहे, मोर इफिशियंट आहे. त्याच्यानंतर डज नॉट डिराईव्ह अननेसेसरी फॅक्ट. याच्यामध्ये अननेसेसरी इन्फॉर्मेशन किंवा फॅक्ट्स हा डिराईव्ह नाही करत. तर त्याच्यामुळं काय होतं की टाईम सेव्ह होतो आपला आणि मेमरी पण सेव्ह होते. त्याच्यानंतर वर्क्स व्हेरी वेल व्हेन गोल इज स्पेसिफिक अँड क्लिअर. जर गोल तुमचा स्पेसिफिक आणि क्लिअर असेल तर हा चांगला वर्क करतो. हा प्रोलॉग या लँग्वेजमध्ये आपण यूज करत असतो. त्यानंतर ब्रेक्स बिग प्रॉब्लेम इंटू स्मॉलर सब गोल्स. तर याच्यामुळे काय होतं की मॅनेज करायला इझी जातं. तर असे त्याचे ॲडव्हान्टेजेस आहेत. डिसॲडव्हान्टेज बघायचे झाले तर इफ गोल इज रॉंग. जर तुमचा गोलच रॉंग असेल किंवा अनक्लिअर असेल तर तुमची जी पूर्ण प्रोसेस असेल ती फेल होणार. त्याच्यानंतर कॅन गेट स्टक इन इन्फानाईट लूप्समध्ये तो स्टक होऊ शकतो तिथे. त्याच्यानंतर नॉट गुड व्हेन यू हॅव लॉट्स ऑफ डेटा. जर तुमच्याकडे खूप सारा डेटा असेल तर तिथे तो चांगल्यापैकी वर्क नाही करू शकत. त्याच्यानंतर हार्डर टू इम्प्लिमेंट दॅन फॉरवर्ड चेनिंग. फॉरवर्ड चेनिंगपेक्षा हा थोडासा हार्ड जातो इम्प्लिमेंट करण्यासाठी. तर अशा प्रकारे काही ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस इथे मी काढलेले आहेत. याच्यावरती पण सब क्वेश्चनमध्ये विचारू शकतात तुम्हाला की ॲडव्हान्टेजेस सांगा, डिसॲडव्हान्टेजेस सांगा, तर तुम्हाला हे सांगता आले पाहिजे. त्याच्यानंतर या दोघांचा डिफरन्स बिटवीन पण येऊ शकतो. तर डिफरन्स पण मी काढलेला आहे की फॉरवर्ड चेनिंग आणि बॅकवर्ड चेनिंगचा. तर इथे फीचर्समध्ये तुम्ही बघू शकता की स्टार्ट कुठून होतो दोघं पण. तर फॉरवर्ड ही नॉन फॅक्ट्सपासून चालू होते आणि बॅकवर्ड ही गोलपासून तर फॅक्ट्सपर्यंत जाते. तर डायरेक्शनमध्ये बघू शकता की तुमचं जे फॉरवर्ड चेनिंग आहे ती फॅक्ट्सपासून तर गोलपर्यंत जाते आणि त्याचं अपोजिट बॅकवर्ड चेनिंगमध्ये गोलपासून तर फॅक्ट्सपर्यंत जाते. तर यालाच आपण ऑल्सो कॉल्ड म्हणून फॉरवर्ड चेनिंगला डाटा ड्रिव्हन पण बोलतो आपण आणि बॅकवर्ड चेनिंगला गोल ड्रिव्हन बोलतो, कारण की गोलपासून जात असते. त्याच्यानंतर रिझनिंग टाईप बघायचा झाला तर इथे फॉरवर्ड चेनिंग हे बॉटम टू अपपर्यंत वर्क जातं. त्यानंतर बॅकवर्ड चेनिंगमध्ये टॉप डाऊन अप्रोच हा यूज करतो. त्यानंतर इफिशियन्सी बघायची झाली तर फॉरवर्ड चेनिंगमध्ये लेस इफिशियंट आहे आणि इकडे मोर इफिशियंट आहे.
त्याच्यानंतर डिराईव्स एक्स्ट्रा फॅक्ट्स. तर एक्स्ट्रा फॅक्ट्स कुठे डिराईव्ह होतात तर फॉरवर्ड चेनिंगमध्ये जास्त डिराईव्ह होता आणि बॅकवर्ड चेनिंगमध्ये डिराईव्ह नाही होत. त्यानंतर यूज कशामध्ये केलं जातं तर फॉरवर्ड चेनिंगमध्ये एक्सपर्ट सिस्टीममध्ये हे यूज केलं जातं आणि बॅकवर्ड चेनिंग हे प्रोलॉग लँग्वेजमध्ये यूज केलं जातं. तर असे हे शॉर्टमध्ये डिफरन्स मी काढले, तुम्हाला फक्त याला इलॅबरेट करून तिथे सेंटेन्सेसमध्ये लिहायचं आहे. त्याच्यानंतरचा टॉपिक आहे तो रिझोल्युशन. तर याच्यावरती PYQमध्ये क्वेश्चन विचारला गेलेला आहे की एक्सप्लेन रिझोल्युशन. याच्यावरती शॉर्ट नोट पण विचारू शकतो तुम्हाला. तर रिझोल्युशन काय आहे तर अ रूल ऑफ इन्फरन्स यूज टू प्रूव्ह अ स्टेटमेंट बाय कॉन्ट्रॅडिक्शन. आता कॉन्ट्रॅडिक्शन या कंडिशनचा यूज करून आपण इथे इन्फरन्स रूल काय करतो, प्रूव्ह करतो काही स्टेटमेंटला, तर त्यालाच आपण रिझोल्युशन असं बोलतो. तर सिम्पलमध्ये बघायचं झालं तर टू प्रूव्ह समथिंग इज ट्रू. तर आपल्याला काही जर एखादं स्टेटमेंट जर प्रूव्ह करायचं असेल की ते ट्रू आहे की नाही, तर ट्रू जर असेल तर वी अज्युम इट इज फॉल्स. तर आपण त्याला अज्युम करणार की ते फॉल्स आहे आणि त्याच्यानंतर त्याचे जे पण लीड्स किंवा अजम्पशन आपल्याला भेटतील ते जर कॉन्ट्रॅडिक्शन असेल तर ती कंडिशन आपल्याला फाउंड होणार. आणि जर ती कॉन्ट्रॅडिक्शन असेल तर ओरिजिनल स्टेटमेंट तुमचं ट्रू असेल. म्हणजेच काय की आपल्याकडं जर एक ट्रू स्टेटमेंट असेल आणि ते आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की ते ट्रू आहे का ॲक्च्युअलमध्ये, तर त्याच स्टेटमेंटला आपण फॉल्स कन्सिडर करणार आणि फॉल्स कन्सिडर केल्यानंतर त्याला आपण प्रूव्ह करायचा प्रयत्न करणार मेनी रूल्स अप्लाय करून किंवा अजम्पशन अप्लाय करून. आणि जर ती कंडिशन जर फॉल्स असेल म्हणजेच काय की आपली जी ओरिजिनल स्टेटमेंट असेल ते ट्रू ठरणार. जर ही फॉल्स येत असेल तर ओरिजिनल ॲक्च्युअलमध्ये ती ट्रू असणार. म्हणजेच तेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. तर याच प्रोसेसला आपण रिझोल्युशन असं बोलतो. तर याच्यामध्ये काही की पॉईंट्स आहेत जे तुम्हाला माहिती पाहिजे. इट वर्क्स ऑन स्टेटमेंट रिटर्न इन CNF. आता CNFमध्ये जे स्टेटमेंट रिटर्न केले जातात त्याच्यावरती हा वर्क करतो. CNF काय आहे तर कंजक्टिव्ह नॉर्मल फॉर्म याचा फुल फॉर्म आहे. तर CNFमध्ये काय केलं जातं तर CNF इज अ स्पेशल फॉर्मॅट वेअर स्टेटमेंट आर रिटर्न ॲज अ क्लॉजेस जॉईन बाय अँड. तर अँडने आपण जितके पण स्टेटमेंट असेल ते जॉईन करतो आणि त्यालाच आपण एक स्पेशल फॉर्मॅट बोलतो आणि त्या फॉर्मॅटलाच आपण कंजक्टिव्ह नॉर्मल फॉर्म असं बोलत असतो. तर रिझोल्युशन कंबाईन्स टू क्लॉजेस टू प्रोड्यूस अ न्यू क्लॉज. तर दोन क्लॉजेसचा कंबाईन केल्यानंतर न्यू क्लॉज जो प्रोड्यूस होतो त्याला आपण रिझोल्युशन ही प्रोसेस करत असते. इफ रिझोल्युशन प्रोसिजर इफ रिझोल्युशन प्रोड्यूस अँड एम्प्टी क्लॉज. जर तो एम्प्टी क्लॉज जर प्रोड्यूस करत असेल तर तिथे आपल्याला कॉन्ट्रॅडिक्शन फाउंड होणार आणि आपलं जे गोल असेल ते प्रूव्ह होणार. रिझोल्युशन इज द बेसिस ऑफ प्रोलॉग. प्रोलॉग लँग्वेजचं हे एक बेसिस आहे अँड मेनी AI थेरम्स पण प्रूव्ह करतं. तर अशा प्रकारे हे वर्क करत असतं. तर आपल्याकडे समजा एखादा जी गोल आहे तर त्या गोलला आपल्याला प्रूव्ह करायचं आहे जी गोलला. तर त्याच्यामध्ये आपण काय करणार, तुमचा जो पण जी असेल त्याला निगेशन करणार या प्रोसेसमध्ये. तर तो काय होणार नॉट जी. आता नॉट जी हा काय आहे, याला काय करणार आपण नॉलेज बेसमध्ये ॲड करणार. आता ॲड केलं आपण नॉलेज बेसमध्ये, तिथे काय करणार अप्लाय रिझोल्युशन. तर रिझोल्युशनला अप्लाय करणार आपण नॉलेज बेसला आणि तिथे जर आपल्याला एम्प्टी क्लॉज फाउंड होत असेल तर जी आपला ट्रू हा प्रूव्ह होणार. तर अशा प्रकारे आपण रिझोल्युशनची प्रोसेस ही वर्क करत असतो. तर याच्या काही स्टेप्स आहेत. तर रिझोल्युशनच्या स्टेप्स काय काय आहेत ते पण बघून घेऊयात. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिली स्टेप येते कन्वर्ट ऑल स्टेटमेंट टू CNF. आता जितके पण आपल्याला स्टेटमेंट दिलेले असतील ते आपल्याला CNF या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचे आहे. तर दुसऱ्या स्टेपमध्ये काय करणार, जे पण आपल्याला CNFमध्ये जे पण स्टेटमेंट भेटलेले आहेत त्याला आपण काय करणार, त्या गोलला आपण निगेट करणार म्हणजेच निगेटिव्ह करणार आणि नॉलेज बेसमध्ये ॲड करणार. आता ॲड केल्यानंतर काय करणार, रिझोल्युशनची जी रूल असेल ती अप्लाय करणार. पिक टू क्लॉजेस दॅट हॅव कम्प्लिमेंटरी लिटरल्स. वन हॅज P, अदर्स हॅज नॉट P. आता आपण तिथे समजा एक स्टेटमेंट आहे P, तर त्याला काय करणार कॉम्प्लिमेंटरी लिटरल्स आपण तिथे त्याला देणार. तर दोन आपल्याला घेतले, समजा P असेल आणि नॉट P असेल आणि या दोघांना आपण जर फाइंड करत असो नॉलेज बेसमध्ये तर तो काय करणार या दोघांना कॅन्सल आउट करणार आणि तिथे आपल्याला
एक एम्प्टी क्लॉज भेटणार आणि एम्प्टी क्लॉज जर भेटला तर आपली जी कंडिशन असेल, जी पण गोल असेल ते ट्रू होणार. तर स्टेप नंबर 4 मध्ये काय करणार, जितके पण तुमचे कॉम्प्लिमेंटरी लिटरल्स भेटलेले असतील ते सगळे कॅन्सल करणार. जसं की इथे सांगितलं की पी आणि निगेशन ऑफ पी असे जे स्टेटमेंट असतील ते कॅन्सल आउट करणार. कंबाईन रिमेनिंग लिटरल्स, आणि जिथं जे पण रिमेनिंग लिटरल्स आपल्याला भेटणार त्यांना कंबाईन करून न्यू क्लॉज तिथे आपण तिथे देणार. त्याच्यानंतर कीप रिझॉल्विंग अंटिल एम्प्टी क्लॉज इज प्रोड्यूस. जोपर्यंत तिथे एम्प्टी क्लॉज आपल्याला भेटत नाही तोपर्यंत आपण ते रिझोल्युशन कंटिन्यू करणार. आणि जेव्हा पण आपल्याला एम्प्टी क्लॉज हा भेटेल तेव्हा आपली जी कंडिशन असेल ती कॉन्ट्राडिक्शन होईल आणि ओरिजिनल गोल जे असेल ते प्रूव्ह होणार आपलं. तर अशा प्रकारे हे वर्किंग करतं रिझोल्युशन. तर याच्यामध्ये CNF काय राहतं त्याच्याबद्दल पण बघून घेऊया. तर CNF म्हणजेच कंजक्टिव्ह नॉर्मल फॉर्म. याच्यामध्ये आपण एव्हरी स्टेटमेंट जे असेल तुमचं ते कसं आपल्याला दिसणार की अँडचा यूज करून आपण प्रत्येक स्टेटमेंटला तिथे कंबाईन करणार. A और B अँडचा यूज करून कनेक्ट केलं, C और D अँडचा यूज करून E और G असं आपण कंजक्टिव्ह फॉर्ममध्ये त्याला अँडचा यूज करून तिथे जॉईन करणार. इच ग्रुप इनसाइड ब्रॅकेट वन क्लॉज. तर ब्रॅकेटच्या मध्ये जो पण तुमचं इन्फॉर्मेशन असेल ती काय असेल, एक क्लॉज असेल आणि हे सगळे क्लॉज काय आहेत, अँडने आपण तिथे जॉईन केलेले आहेत. तर त्यालाच आपण CNF असं बोलत असतो. त्याच्यानंतर इथे एक कम्प्लीट एक्झाम्पल मी घेतलेलं आहे की सॉक्रेट इज अ मॉर्टल, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर याला कसं प्रूव्ह केलं जातं रिझोल्युशनच्या मदतीनं ते आपल्याला या डायग्राममध्ये दिसून येतं. तर तुम्ही इथे डायग्राममध्ये बघू शकता की सगळ्यात पहिले आपल्याला क्लॉज नंबर 1 आणि क्लॉज नंबर 2 हे आपल्याला दिलेलं आहे. तर सगळ्यात पहिले जे असतं तुमचं जे गोल आहे, आता इथे गोलमध्ये काय दिलेलं आहे, सॉक्रेट्स इज अ मॉर्टल, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सॉक्रेट काय आहे, तर हा एक फिलॉसॉफर आहे आणि तो मॉर्टल आहे की नाही हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर क्लॉज नंबर 1 मध्ये आपल्याला काय सांगतं की नॉट ह्युमन आणि ऑर मॉर्टल. तर इथे आपल्याला काय केलं, आपण तुमचं जे पण गोल असेल त्याला आपण CNF मध्ये काय केलं, तिथे कन्वर्ट केलं सगळ्यात पहिले. तर हे जे स्टेटमेंट आहे याला CNF मध्ये असं तिथे आपण त्याला कन्वर्ट केलं आणि त्यानंतर क्लॉज नंबर 2 मध्ये काय केलं, निगेट केलं आपण त्याला, म्हणजेच निगेटिव्ह केलं. कारण आपलं जे पण गोल असेल त्याला आपण निगेटिव्ह करणार आणि नंतर फॅक्ट्समध्ये जाऊन त्याला आपण तिथे प्रोसेस करणार. त्याच्यानंतर स्टेप नंबर 1 मध्ये आपण काय करणार, रिझोल्युशनची जी तुमची प्रोसेस असेल ती आपण बघणार. तर इथे 2 तुमचे क्लॉज दिलेले आहेत तुम्हाला आणि त्या दोन्ही क्लॉजला काय करणार आपण तिथे बघणार की रिझोल्युशनमध्ये आपल्याला तिथे काही कॅन्सल आउट होतं का. तर रिझोल्युशन स्टेप नंबर 1 मध्ये तुम्ही बघू शकता की कॅन्सल होणार, X हा मॉर्टल आहे अँड नॉट मॉर्टल सॉक्रेट्स, तुम्ही ते बघू शकता. तर सगळ्यात पहिले तुम्हाला भेटणार की X हा काय आहे, सॉक्रेट्स आहे, म्हणजेच रिझल्ट नॉट ह्युमन सॉक्रेट्स. तर अशा प्रकारे इथे तुम्ही बघू शकता की Xला तिथे रिप्लेस करू शकतो आपण सॉक्रेटनं. तर तिथे जर तुम्हाला न्यू क्लॉजमध्ये बघायचं झालं तर तुम्हाला तिथून काय भेटणार की नॉट ह्युमन सॉक्रेट्स हा तुम्हाला तिथे भेटणार. म्हणजेच काय की तुमचं जे वरचं स्टेटमेंट क्लॉज नंबर 1 आणि क्लॉज नंबर 2 जर तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये एक तुम्हाला पहिल्या याच्यामध्ये भेटणार की X हा मॉर्टल आहे आणि दुसऱ्या याच्यात काय आहे की सॉक्रेट्स हा मॉर्टल नाही आहे. तर या दोघांना कॅन्सल आउट करून तुमच्याकडे काय उरणार, फक्त नॉट ह्युमन. तर याच्यामध्ये काय होणार की X जो व्हेरिएबल आहे त्याच्या जागी आपण रिप्लेस केलं सॉक्रेटला आणि दोघांना जर मॅच केलं आपण तिथे, तर तुमचा जो मॉर्टलचा जो पार्ट आहे तो कॅन्सल आउट होणार. एक पॉझिटिव्ह आहे आणि एक निगेटिव्ह आहे, तो कॅन्सल आउट झाला तर तुमच्याकडे काय उरणार, फक्त नॉट ह्युमन आणि Xच्या जागी आपण काय केलं, तुमचा जो सॉक्रेट होता त्याला रिप्लेस केलेलं होतं. तर हा न्यू क्लॉज आपल्याकडे तिथे राहणार. त्याच्यानंतर नॉन फॅक्ट्समध्ये जर तुम्ही स्टेप नंबर 2 मध्ये जर रिपीट रिझोल्युशन करायचं आहे आपल्याला, जोपर्यंत आपल्याला ती कंडिशन ट्रू भेटणार नाही किंवा आपला जो KB आहे त्याच्यामध्ये एम्प्टी आपल्याला तिथे फाउंड होणार नाही. तर रिझोल्युशन स्टेप नंबर 2 मध्ये काय करणार आपण की आपल्याकडे काय आहे, सगळ्या लेटेस्ट
स्टेपमध्ये क्लॉजमध्ये की आपल्याला सापडलं आहे की नॉट ह्युमन सॉफ्टवेअर हा आपल्याला सापडलेला आहे रूल. तर त्याच्या रिलेटेड आपण केबीमध्ये फाइंड करणार आणि तिथे जर एखादा रूल्स आहे का ते आपण बघणार. तर हा जो न्यू क्लॉज आहे हा निगेटिव्ह आहे, नॉट आपल्याला तिथे दाखवतो. तसाच जर इकडे नॉलेज बेसमध्ये जर एखादा पॉझिटिव्ह असेल तर ते दोघं काय होणार, कॅन्सल आउट होणार. कॅन्सल आउट झाल्यानंतर काय होणार की रिझल्टमध्ये आपल्याला एम्प्टी क्लॉज भेटेल आणि जेव्हा पण एम्प्टी क्लॉज हा आपल्याला फाउंड होणार तिथे कॉन्ट्राडिक्शन ही कंडिशन आपल्याला डिटेक्ट होणार आणि आपला जो पण जेव्हा पण आपल्याला क्लॉज हा एम्प्टी फाउंड होतो तेव्हा जे आपल्याला जे पण गोल प्रूव्ह करायचं राहतं ते प्रूव्ह होऊन जातं. तर अशा प्रकारे हे एक्झाम्पल इथे वर्क करणार. तर सगळ्यात पहिले 2 स्टेटमेंट घेणार, त्याच्यानंतर नॉलेज बेसमध्ये आपण त्याला स्टोअर करणार आणि तिथून जे पण स्टेटमेंट असेल ते ट्रू आणि नॉट जे असेल ते कॅन्सल आउट म्हणून जितके पण तुमचे न्यू क्लॉज असेल ते सगळे कॅन्सल आउट जोपर्यंत करायचे तोपर्यंत पूर्ण क्लॉज जो आहे तो एम्प्टी नाही होणार आणि जेव्हा पण एम्प्टी क्लॉज भेटेल तेव्हा आपली कंडिशन ही कॉन्ट्राडिक्शन फाउंड होणार आणि जेव्हा पण कॉन्ट्राडिक्शन येतं तेव्हा काय होतं, आपलं जे पण गोल असेल ते प्रूव्ह होऊन जातं. तर अशा प्रकारे आपल्याला जे गोल्स राहतात ते प्रूव्ह करायचे राहतात युजिंग रिझोल्युशनची प्रोसेस. तर अशा प्रकारे ही रिझोल्युशनची प्रोसेस जी आहे ती वर्क करते. त्याच्यानंतरचा पॉईंट येतो, आपला टॉपिक येतो नॉलेज रिप्रेझेंटेशन. तर नॉलेज रिप्रेझेंटेशन काय आहे, KR द वे AI स्टोअर अँड ऑर्गनाइज नॉलेजला कसं स्टोअर केलं जातं AIच्या थ्रू आणि ऑर्गनाइज कसं केलं जातं याच प्रोसेसला आपण काय बोलतो, नॉलेज रिप्रेझेंटेशन. सो दॅट इट कॅन बी यूज फॉर रिझनिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग. आणि ते रिप्रेझेंट केल्यानंतर आपण त्याला काय करतो, रिझनिंग आणि प्रॉब्लेम सॉल्विंगसाठी यूज केलं जातं त्या नॉलेजला. जस्ट लाईक अ ह्युमन स्टोअर नॉलेज इन देअर ब्रेन्स. आपण काय करतो, आपलं जेवढं पण नॉलेज असेल ते आपल्या ब्रेनमध्ये स्टोअर केलं जातं. तसंच AI काय करतं ते नॉलेज स्टोअर करतं इन कॉम्प्युटर्स सो इट कॅन थिंक अँड मेक डिसिजन. ते कॉम्प्युटर्समध्ये स्टोअर केलं जातं आणि त्याचं काही रिप्रेझेंटेशन असतं, त्या रिप्रेझेंटेशनमध्ये त्याला स्टोअर केलं जातं. तर त्याचे काही की पॉईंट्स आहेत. तर नॉलेज रिप्रेझेंटेशन इज अबाउट हाऊ टू स्टोअर नॉलेज इन AI सिस्टीम. AI सिस्टीममध्ये नॉलेज कसं स्टोअर केलं जातं त्याच्याबद्दल आपल्याला नॉलेज रिप्रेझेंटेशन हे सांगतो. नॉलेज रिप्रेझेंटेशन मस्ट बी एबल टू रिप्रेझेंट फॅक्ट्स, रूल्स, रिलेशनशिप्स आणि अनसर्टिनिटी. ज्या गोष्टी ज्या असतात या रिप्रेझेंट करत असतो. गुड केअर मेक्स इन्फरन्स फास्टर अँड इझियर. जितकं तुमच्याकडे नॉलेज रिप्रेझेंटेशन चांगलं असेल तेवढंच आपल्याला फास्ट आणि इझी वेमध्ये इन्फरन्स भेटणार. तसंच जर गुडच्या जागी जर बॅड असेल तर तिथे आपल्याला रिझनिंगमध्ये स्लो प्रोसेस होणार किंवा डिफिकल्टी येऊ शकते. त्यानंतर KR इज अ ब्रिज बिटवीन रिअल वर्ल्ड नॉलेज अँड AI रिझनिंग. रिअल वर्ल्ड नॉलेज आणि AI रिझनिंग या दोघांमधला हा काय आहे, ब्रिज आहे. अशा प्रकारे तुम्ही नॉलेज रिप्रेझेंटेशनमध्ये टोटल 4 मेन टाईप्स आहेत त्याचे. तर हे याच्यावरती क्वेश्चन्स विचारू शकता की नॉलेज रिप्रेझेंटेशन एक्सप्लेन करा किंवा त्याचे टाईप्स एक्सप्लेन करा. तर तुम्हाला हे एक्सप्लेन करायचे आहेत. तर सगळ्यात पहिला टाईप येतो लॉजिकल रिप्रेझेंटेशन. तर लॉजिकल रिप्रेझेंटेशनमध्ये आपण कोणता फॉर्मल लॉजिक यूज करतो, तर PLचा किंवा FOLचा आपण लॉजिक यूज करतो तिथे. तर FOLचा एक्झाम्पल इथे दिलेला आहे की ऑल जे ह्युमन्स आहेत तुमचे ते मॉर्टल्स आहेत. तर तुम्ही अशा प्रकारे तिथे एक्झाम्पलमध्ये देऊ शकता की लॉजिक इथे यूज केले जातं. गुड फॉर प्रिसाईज रिझनिंगसाठी हे गुड आहे. कॅन बी कॉम्प्लेक्स टू राईट. FOLमध्ये थोडंसं कॉम्प्लेक्स जातं राईट करण्यासाठी. तर अशा प्रकारे लॉजिकल रिप्रेझेंटेशन आपण इथे करतो. दुसरं म्हणजे सेमॅन्टिक नेटवर्क्समध्ये काय येतं की आपण तिथे नोड्सचा यूज करतो, जसं की ऑब्जेक्ट आणि एजेसचा रिलेशनशिपसाठी यूज करतो, लाईक अ ग्राफ. तर इथे तुम्ही बघू शकता एक्झाम्पलमध्ये नोडच्या जागी आपण डॉगचं एक्झाम्पल घेतलं आहे आणि त्याला कनेक्ट करायचं असेल या 2 नोडला. इथे आपण 2 नोड घेतलेले आहे, एक डॉग आणि एक ॲनिमल. या दोघांना जर आपल्याला कनेक्ट करायचं असेल तर आपण एज घेतो आणि एजमध्ये काय राहतं, रिलेशनशिप. त्याच्यासाठी आपण यूज करतो इज अ. ही काय आहे, एक एज आहे. तर पूर्ण जर बघायचं झालं तर डॉग इज अ ॲनिमल. याच्यामध्ये नोड आणि एजचा यूज करून आपण इथे त्याला ग्राफसारखं इथे रिप्रेझेंट करतो. तर हे झालं सेमॅन्टिक नेटवर्क्स. इझी टू व्हिज्युअलाइज रिलेशन. हे इझी जातं व्हिज्युअलाइज करण्यासाठी रिलेशनशिपला. नॉट गुड फॉर कॉम्प्लेक्स रिझनिंगसाठी हे गुड नाही आहे. तिसरा टाईप येतो फ्रेम. आता फ्रेममध्ये तुम्ही बघू शकता की आणि व्हॅल्यूज पेअरमध्ये असं काहीतरी याचा फॉर्मॅट येतो, लाईक अ टेबल ऑर रेकॉर्ड विथ स्लॉट अँड व्हॅल्यूज.
स्लॉट आणि त्याच्या काही व्हॅल्यूज असतात याच्यामध्ये, त्यालाच आपण फ्रेम्स असं बोलत असतो. फ्रेम फॉर कार, त्याच्यामध्ये काही स्लॉट्स येतात, जसं की कारचा कलर काय आहे रेड, ब्रँड काय आहे टोयोटा आहे आणि स्पीड काय आहे 120 आहे. तर असं त्याला काय करतो आपण स्लॉट आणि त्याच्या व्हॅल्यूजसोबत त्याला रिप्रेझेंट करत असतो जे पण इन्फॉर्मेशन असेल ती. तर गुड फॉर रिप्रेझेंटिंग स्ट्रक्चर्ड ऑब्जेक्ट्स, तर स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्ये जर रिप्रेझेंट करायचं असेल तर आपण फ्रेम्सला यूज करतो. सिमिलर टू ऑब्जेक्ट्स इन प्रोग्रामिंगमध्ये जसे ऑब्जेक्ट्स आपण क्रिएट करत असतो तसंच फ्रेम्सला पण सिमिलरमध्ये आपण इथे नॉलेज बेसमध्ये तिथे क्रिएट करत असतो, रिप्रेझेंट करत असतो. त्यानंतर चौथा टाईप येतो प्रोडक्शन रूल्स. आता प्रोडक्शन रूल्स याच्यामध्ये आपण इफ आणि देन हे रूल्स आपण यूज करत असतो. इफ टेम्परेचर इज ग्रेटर दॅन 100 देन पेशंट हॅज फीवर. तर अशा कंडिशन्सचा किंवा रूल्सचा यूज करून आपण तिथे तुमचं जे नॉलेज असेल ते रिप्रेझेंट करत असतो, त्यालाच आपण प्रोडक्शन रूल्स असं बोलतो. आणि हे इझी टू अंडरस्टँड आहे आणि मॉडिफाय करण्यासाठी पण इझी आहे. याचा यूज आपण एक्सपर्ट सिस्टीम्समध्ये केला जातो. तर असे 4 जे टाईप्स होते तुमचे नॉलेज रिप्रेझेंटेशनचे, ते 4 टाईप्स मी इथे तुम्हाला सांगितले. त्याच्यानंतर एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर चारही याच्यात एकच एक्झाम्पल मी घेतलं आहे आणि 4ही टाईप्समध्ये इथे तुम्हाला दिलेलं आहे. तर चारही तुम्ही तिथे जर तुम्हाला क्वेश्चन विचारला तर चारहीच्या डेफिनेशन आणि ते एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. त्याच्यामध्ये हे जे एक्झाम्पल असतील हे एक्झाम्पल तुम्हाला तिथे द्यायचे. तर सगळ्यात पहिले रिअल वर्ल्ड नॉलेजमध्ये बघायचं झालं तर टॉमी इज अ डॉग, डॉग आर ॲनिमल्स, ॲनिमल्स नीड फूड. तर हे एक स्टेटमेंट आहे, हे आपल्याला रिप्रेझेंट करायचं आहे चारही फॉर्मॅटमध्ये. तर लॉजिकलमध्ये कसं करणार आपण की टॉमी हा एक डॉग आहे आणि ऑल डॉग काय आहेत, ॲनिमल्स आहेत आणि ॲनिमल काय आहे तर ॲनिमलला फूड हे लागतं. तर अशा प्रकारे आपण लॉजिकलमध्ये त्याचं रिप्रेझेंटेशन करणार. इन्फरन्समध्ये काय येणार, फूडने टॉमीला काय लागणार, आपल्याला फूड लागणार. तर हे झालं इन्फरन्स. तर अशा प्रकारे आपण लॉजिकलमध्ये त्याला रिप्रेझेंट करणार. सेमॅन्टिकमध्ये कसं करणार की टॉमी इज अ डॉग इज अ ॲनिमल आणि त्याला काय लागतं नीड्स फूड. तर अशा प्रकारे सेमॅन्टिक नेटवर्क टाईप आपण तिथे त्याला रिप्रेझेंट करतो. फ्रेममध्ये बघायचं झालं तर टॉमी घेणार आपण, टॉमी काय आहे तर त्याचा टाईप डॉग आहे, कॅटेगरी ॲनिमल आहे आणि त्याला काय लागतं नीड्स फूड. तर अशा प्रकारे फ्रेम्समध्ये आपण त्याला रिप्रेझेंट करणार. त्याच्यानंतर प्रोडक्शन रूलमध्ये आपण इफ आणि देनचा यूज करणार. इफ डॉग जर असेल, इफ यक्स इज अ डॉग असेल तर तो यक्स काय आहे ॲनिमल आहे, देन यक्स इज अ ॲनिमल. इफ यक्स इज अ ॲनिमल देन यक्स नीड्स फूड. तर अशा प्रकारे इफ आणि देनच्या कंडिशनमध्ये आपण जेव्हा नॉलेज रिप्रेझेंट करतो तेव्हा आपण प्रोडक्शन रूलचा यूज करत असतो. तर अशा प्रकारे एकच एक्झाम्पल चारही टाईप्समध्ये मी एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे तुम्हाला. त्याच्यानंतरचा टॉपिक येतो या युनिटचा ऑन्टोलॉजिकल इंजिनिअरिंग. तर याच्यावरती शॉर्ट नोट तुम्हाला विचारू शकता. तर हे काय आहे व कसं आहे, या कन्सेप्टमध्ये काय काय येतं. तर द प्रोसेस ऑफ क्रिएटिंग अ फॉर्मल रिप्रेझेंटेशन ऑफ नॉलेज अबाउट द वर्ल्ड. तर वर्ल्डच्या रिलेटेड जे पण नॉलेज असेल ते फॉर्मल रिप्रेझेंटेशनमध्ये जेव्हा आपण क्रिएट करतो त्या प्रोसेसला आपण ऑन्टोलॉजिकल इंजिनिअरिंग बोलतो. आणि त्याच्यामध्ये काय काय येतं तर इन्क्लुडिंग ऑल द कॅटेगरीज, ऑब्जेक्ट्स आणि रिलेशनशिप्स दॅट एक्झिस्ट इन अ डोमेन. एक डोमेन घेतो, त्या डोमेनमध्ये कॅटेगरीज, ऑब्जेक्ट आणि रिलेशनशिप्स बघतो आणि याचा यूज करून आपण काय करतो क्रिएट करतो फॉर्मल रिप्रेझेंटेशन. तर यालाच ऑन्टोलॉजिकली इंजिनिअरिंग आपण त्याला बोलतो. तर ऑन्टोलॉजी या शब्दाचा मिनिंग काय आहे तर फॉर्मल डिस्क्रिप्शन ऑफ कन्सेप्ट्स अँड देअर रिलेशनशिप्स इन अ डोमेन. एखाद्या डोमेनमध्ये की फॉर्मल डिस्क्रिप्शन काय आहे त्या कन्सेप्टचं किंवा त्याच्यामध्ये कोणकोणते रिलेशनशिप्स येतात त्या डोमेनमध्ये, त्या कन्सेप्टला आपण ऑन्टोलॉजी बोलतो. आणि ऑन्टोलॉजिकल इंजिनिअरिंग या शब्दाचा मिनिंग काय आहे की द प्रोसेस ऑफ बिल्डिंग दॅट ऑन्टोलॉजी. त्या ऑन्टोलॉजीला रिप्रेझेंट कसं केलं जातं, त्याच्यामधले जे रिलेशनशिप्स असतात ते कसे डिस्क्राईब केले जातात, कसं त्याला सांगितलं जातं, या सगळ्या प्रोसेसला बिल्ड करण्यासाठी आपण तिथे ऑन्टोलॉजीचा यूज करतो आणि या सगळ्या प्रोसेसलाच आपण ऑन्टोलॉजिकल इंजिनिअरिंग बोलतो. तर याच्या ऑन्टोलॉजीच्या मध्ये टोटल 3 मेन कॉम्पोनंट्स येतात. सगळ्यात पहिला येतो कॅटेगरी, त्यानंतर दुसरा येतो ऑब्जेक्ट्स आणि तिसरा येतो रिलेशन्स. तर वेल बिल्ड ऑन्टोलॉजी हेल्प्स AI रिझन करेक्टली.
about real world situations. Ontologies are used in medical systems, वेब सर्च, रोबोटिक्स, NLP अशा वेगवेगळ्या डोमेन्समध्ये याचा यूज केला जातो. त्याच्यानंतर तुमचे जे 3 मेन कंपोनेंट्स आहे याच्यावरती PYQमध्ये क्वेश्चन्स विचारला होता एक्सप्लेन करण्यासाठी. तर इथे शॉर्टमध्ये मी तुम्हाला तिथे सांगितलेलं आहे की कोणकोणते कंपोनेंट्स आहेत. तर सगळ्यात पहिला आहे तो कॅटेगरी. तर कॅटेगरीमध्ये तुम्ही बघू शकता की ग्रुप्स ऑर क्लासेस ऑफ सिमिलर थिंग्स. जेव्हा पण आपण एखाद्या सिमिलर थिंग्स बघतो आणि त्याचा ग्रुप किंवा क्लासेस बनवतो त्यालाच आपण कॅटेगरी बोलतो. समजा एक्झाम्पल बघायचं झालं तर ॲनिमल्सचा ग्रुप झाला, व्हेकल्सचा ग्रुप झाला किंवा फ्रूट किंवा ह्युमन्स. तर याचे जे ग्रुप्स असतात त्यालाच आपण कॅटेगरी बोलतो. आणि कॅटेगरी कॅन हॅव सब कॅटेगरीज पण असू शकतात. लाईक एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर ॲनिमलमध्ये मॅमल्स असू शकतात, मॅमल्समध्ये डॉग असू शकतो. तर हे काय झालं, एका कॅटेगरीचे सब कॅटेगरीजमध्ये डिवाईड पण आपण त्याला करू शकतो. तर हे झालं कॅटेगरीचं. त्यानंतर ऑब्जेक्ट्समध्ये काय आहे तर इंडिव्हिज्युअल थिंग्स दॅट बिलॉंग्स टू कॅटेगरी. कॅटेगरीमधून जी पण इंडिव्हिज्युअल तुमची थिंग असेल त्यालाच आपण इथे ऑब्जेक्ट असं बोलत असतो. एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर टॉमी इज अन ऑब्जेक्ट दॅट बिलॉंग्स टू कॅटेगरी डॉग. तर डॉगच्या पण कॅटेगरीमध्ये तुमचा जो टॉमी हा एक वर्ड असेल तो टॉमी काय करतो, बिलॉंग करतो त्या कॅटेगरीमधून. तर तो झाला तुमचा एक ऑब्जेक्ट. तर ऑब्जेक्ट हॅव प्रॉपर्टीज लाईक कलर, साईज आणि वेट. तर त्याला काही कलर पण असू शकता, साईज पण असू शकता आणि त्याचं वेट पण असू शकतं. तर अशा काही प्रॉपर्टीज पण ऑब्जेक्ट्सला असतात. त्याच्यानंतर तिसरा कंपोनेंट म्हणजेच रिलेशन्स. आता रिलेशन्समध्ये काय येतं की तुमचे जे पण ऑब्जेक्ट आणि कॅटेगरीज या 2 टर्म असेल यांना जर कनेक्ट करायचं असेल तर त्यालाच आपण रिलेशन बोलतो. जसं की टॉमी इज अ डॉग. इज अ काय झालं त्याच्यामधलं रिलेशन. त्याच्यानंतर व्हील इज अ पार्ट ऑफ कार. पार्ट ऑफ झालं तुमचं रिलेशन. डॉग हॅज अ टेल. हॅज तिथे यूज करतो आपण. त्याच्यानंतर टॉमी इन्स्टन्स ऑफ डॉग. इन्स्टन्स ऑफ तिथे आपण यूज केलं आहे. तर असे काही कॉमन रिलेशन्स आहेत जे तुम्ही एक्झाम्पलमध्ये देऊ शकता. चौथा टॉपिक पण येतो याच्यामध्ये मॉडल. मॉडल काय आहे तुम्हाला माहिती पाहिजे. जसं की एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर थिंक ऑफ बिल्डिंग अप नॉलेज डेटाबेस. आता नॉलेजचा डेटाबेस हा एक मॉडल आहे आणि या मॉडलमध्ये काय काय येतं तर कॅटेगरीज येतं, ऑब्जेक्ट्स येतं, रिलेशन्स येतात. तर कॅटेगरीजमध्ये तुम्ही बघू शकता की स्टुडंट्सची येऊ शकते, टीचर्सची येऊ शकते, सब्जेक्ट्स, डिपार्टमेंट असे वेगवेगळ्या कॅटेगरीज येतात. आणि या कॅटेगरीजमध्ये काही ऑब्जेक्ट असतात. तर जसं की राम हा काय स्टुडंटमध्ये येतो. त्याच्यानंतर टीचरमध्ये सर येतात. त्याच्यानंतर AI हा सब्जेक्ट येतो. तर सब्जेक्टमध्ये AI येतो. तर असे ऑब्जेक्ट येतात. त्याच्यानंतर या दोघांचे रिलेशन येतात. तर रिलेशनशिप्समध्ये समजा राम काय करतो, स्टडी करतो CSEमध्ये. त्याच्यानंतर मिस्टर शर्मा काय करतो, टीच करतो AI सब्जेक्ट. तर असे रिलेशनशिप येतात दोघांचे. तर हे सगळं जे असतं हे काय करतं, या सगळं जे तिन्ही कंपोनेंट मिळून जे काही बिल्ड करतात त्या ज्या सिस्टीम असतं त्या सिस्टीमला आपण मॉडेल असं बोलत असतो. तर मॉडेलमध्ये काय येणार की कम्प्लीट डेटाबेस स्ट्रक्चर येतात विथ ऑल द अबव ऑर्गनाइज टुगेदर. त्याच्यामध्ये ऑर्गनाइज केलं जातं या सगळ्या थिंग्सला. तर त्यालाच आपण मॉडेल असं बोलत असतो. त्याच्यानंतर येणार कॅटेगरीज अँड ऑब्जेक्ट्स. आता हे थोडंसं डिटेलमध्ये आपण बघतोय कॅटेगरीज आणि ऑब्जेक्ट्स. तर कॅटेगरीज काय आहे, ग्रुप ऑर क्लासेस ऑफ सिमिलर थिंग्स दॅट एक्झिस्ट इन अ वर्ल्ड. वर्ल्डमध्ये एक्झिस्ट करणाऱ्या सिमिलर थिंग्स त्याच्यामध्ये ग्रुप्स आणि क्लास येतात त्यालाच आपण कॅटेगरीज बोलतो. त्यानंतर ऑब्जेक्ट्समध्ये इंडिव्हिज्युअल म्हणजे तुमच्या ज्या पण कॅटेगरीज असतील त्याच्यामधून ज्या इंडिव्हिज्युअल थिंग्स असतील त्याला आपण ऑब्जेक्ट्स असं बोलतो. आता एक्झाम्पल बघायचं झालं तर कॅटेगरीमध्ये फ्रूट येतं आणि त्याच्यामध्ये जर काही थिंग्स असतील जसं की ॲपल येतं फ्रूटमध्ये. त्यानंतर मँगो, बनाना हे काय झाले, इंडिव्हिज्युअल ऑब्जेक्ट्स झाले. तर अशा प्रकारे एक्झाम्पल त्याचे येतात. त्याच्यानंतर की पॉईंट्समध्ये बघायचं झालं तर एव्हरीथिंग इन अ वर्ल्ड कॅन बी ग्रुप इंटू कॅटेगरीज. जितकं पण वर्ल्डमध्ये कोणते पण थिंग असेल त्या काय करतो आपण ग्रुपमध्ये कंबाईन करून त्याला कॅटेगरीजमध्ये आपण तिथे ठेवू शकतो. आणि कॅटेगरीज हेल्प AI ऑर्गनाइज नॉलेज सिस्टमॅटिकली. आणि कॅटेगरी काय करतं, AIला तुमच्या ऑर्गनाइज करायला सिस्टमॅटिकली त्या नॉलेजला ऑर्गनाइज करायला हेल्प करतं. त्याच्यानंतर वन ऑब्जेक्ट कॅन बिलॉंग टू मल्टिपल कॅटेगरीज. एक ऑब्जेक्ट तुमचा मल्टिपल कॅटेगरीजमधून बिलॉंग करू शकतो. जसं की बॅट इज अ बोथ ॲनिमल अँड फ्लाइंग क्रिएचर. जसं की 2 कॅटेगरीजमधून त्याला आपण घेऊ शकतो. कॅटेगरीज कॅन हॅव सब कॅटेगरीज. आता कॅटेगरी या सब कॅटेगरीमध्ये पण येऊ शकतात. जसं की ॲनिमलमध्ये मॅमल आणि मॅमलमध्ये डॉग. तर ही काय झाली, एक हेरार्ची झाली.
तर त्याच्यामध्ये सब कॅटेगरीज पण येऊ शकतात, हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ रिलेशन्स बिटवीन कॅटेगरीज अँड ऑब्जेक्ट्स. आता कॅटेगरीज आणि ऑब्जेक्ट्समध्ये जे रिलेशन येतात त्याचे पण काही टाईप्स आहेत, ते पण बघून घेऊया. टोटल 4 टाईप आहेत. सगळ्यात पहिला येतो इज अ रिलेशनशिप. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की वन कॅटेगरी इज टाईप ऑफ अनदर कॅटेगरी. एक कॅटेगरीसाठी दुसऱ्या कॅटेगरीसोबत जर तुम्हाला तिथे द्यायचं असेल तर त्याच्यासाठी याला यूज केलं जातं. त्यालाच आपण सब क्लास असं पण बोलतो. जसं की एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर डॉग इज अ ॲनिमल. आपण इथे इज अ कनेक्शनसाठी तिथे यूज केलेलं आहे, रिलेशनशिपसाठी तिथे यूज केलेलं आहे. रोज इज अ फ्लावर. आता रोज काय आहे, फ्लावर आहे, तर ते रिलेशनशिप दाखवायसाठी आपण इथं इज अ हे रिलेशन यूज केलं आहे. त्याच्यानंतर दुसरं येतं इन्स्टन्स ऑफ रिलेशन. हे काय करतं, ॲन ऑब्जेक्ट इज ॲन इन्स्टन्स ऑफ कॅटेगरी. तुमचा जो ऑब्जेक्ट आहे तो काय आहे, कॅटेगरीचा एक इन्स्टन्स आहे, एक पार्ट आहे. तर हे दाखवण्यासाठी, हे रिलेशन दाखवण्यासाठी आपण इन्स्टन्स ऑफ याचा यूज करतो. एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर टॉमी इन्स्टन्स ऑफ डॉग. तर डॉग या कॅटेगरीचा काय आहे, टॉमी हा इन्स्टन्स आहे. व्हेकल या कॅटेगरीचा काय आहे, तर कार ही काय आहे, इन्स्टन्स आहे. माय कार इन्स्टन्स ऑफ व्हेकल. त्याच्यानंतर तिसरा आहे तो पार्ट ऑफ रिलेशन. हा काय करतो की वन थिंग इज अ पार्ट ऑफ अनदर थिंग. जर दुसऱ्या थिंगचं जर एखादी थिंग जर पार्ट असेल तर त्या पार्ट ऑफ रिलेशनशिपमध्ये येतं. जसं की कारचं जर व्हील असेल तर व्हील पार्ट ऑफ कार. व्हील काय आहे, कारचा एक पार्ट आहे. फिंगर इज अ पार्ट ऑफ हँड. फिंगर काय आहे, आपल्या हाताचा एक पार्ट आहे. तर हे काय झालं, पार्ट ऑफ रिलेशन. त्याच्यानंतर येतं हॅज अ रिलेशन. हॅज अ रिलेशनशिपमध्ये काय येतं की अ कॅटेगरी हॅज अ प्रॉपर्टी ऑर अ पार्ट. कॅटेगरीमध्ये एखादी प्रॉपर्टी येऊ शकते किंवा पार्ट येऊ शकतो. तर तुमची जी कॅटेगरी आहे, समजा एखादी कॅटेगरी आहे डॉग, तर त्याच्यामध्ये डॉगला काय येऊ शकतं, टेल. तर आपण तिथे सांगणार की डॉग हॅज अ टेल. त्यानंतर कार हॅज अ इंजिन, म्हणजेच काय की त्याच्यामध्ये येणार. तर असे जे 4 रिलेशनशिप होते कॅटेगरीज आणि ऑब्जेक्ट्सचे, ते आपण मी इथे तुम्हाला सांगितले. त्यानंतरचा टॉपिक येतो या युनिटचा इव्हेंट्स. इव्हेंट्स काय आहे, तर थिंग्स दॅट हॅपन ॲट अ पर्टिक्युलर टाईम प्लेस इन्व्हॉल्विंग ऑब्जेक्ट्स. तर इव्हेंट्समध्ये काय काय असू शकतो की एक इव्हेंट जर तिथे हॅपन होत असेल तर त्याच्यामध्ये टाईम येतो, त्यानंतर प्लेस येते त्या इव्हेंटची, आणि त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट पण इन्व्हॉल्व असतात. तर त्यालाच आपण इव्हेंट असं बोलतो. एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर ऑब्जेक्टमध्ये कार येणार, आणि कारचा जेव्हा पण ॲक्सिडेंट होणार तर कार किंवा ॲक्सिडेंट किंवा रेस बोलू शकतो आपण. तर इव्हेंटमध्ये कारची जेव्हा रेस होणार तर ते जेव्हा हॅपन होणार, जेव्हा कार तिथे इन्व्हॉल्व होणार, तर त्यालाच आपण इव्हेंट असं बोलतो. आता त्याचे काही की पॉईंट्स आहेत, जसं की इव्हेंट्स आर डिफरंट फ्रॉम ऑब्जेक्ट्स. ऑब्जेक्ट्सपेक्षा हे थोडेसे डिफरंट असतात. ऑब्जेक्ट एक्झिस्ट करतात पण तिथे इव्हेंट्स काय करतात, हॅपन होतात, घडतात. तर इव्हेंट हॅव अ स्टार्ट टाईम अँड एंड टाईम. इव्हेंटला स्टार्ट टाईम आणि एंड टाईम पण असतो. जसं की रेस चालू व्हायची असेल तर स्टार्टिंग टाईम, आणि जेव्हा रेस तिथे संपेल त्याचा एंड टाईम असेल. इव्हेंट्स हॅपन ॲट अ स्पेसिफिक लोकेशन. त्याची एक स्पेसिफिक लोकेशन पण असते. जेव्हा तुम्ही कार रेसला जाता त्याची एखादी लोकेशन असते तिथे. त्यानंतर इव्हेंट्स इन्व्हॉल्व पार्टिसिपंट्स. तिथे पार्टिसिपंट्स पण असणार, जसं की कार रेसमध्ये तुम्ही कार, तिथे वेगवेगळ्या कार्स तिथे असतात, त्यालाच आपण ऑब्जेक्ट असं बोलतो. त्याच्यानंतर इव्हेंट्स कॅन बी कॉज चेंज इन द वर्ल्ड. तर इव्हेंट कधी कधी वर्ल्डमध्ये चेंज पण करू शकतात, जसं की तुम्ही बघू शकता. त्यानंतर इव्हेंट्स कॅन बी सिम्पल वन ॲक्शन और कॉम्प्लेक्स मेनी ॲक्शन्स टुगेदर. तर इव्हेंट्स जे आहेत तुमचे सिम्पल पण असू शकतात किंवा कॉम्प्लेक्स पण असू शकतात. हे झालं इव्हेंट्सबद्दल. जर याच्यावरती विचारलं तर तुम्हाला हे एक्सप्लेन करता आलं पाहिजे. शॉर्ट नोट वगैरे विचारू शकता याच्यावर. त्याच्यानंतर इव्हेंट्सचे जे आहे टाईप्स, हे पण मी ते 4 टाईप्स आहेत टोटल, हे तुम्हाला सांगून देतो. तर सगळ्यात पहिला येतो सिम्पल इव्हेंट. सिम्पल इव्हेंट कधी होतो, तर सिंगल ॲक्शन हॅपन्स ॲट अ वन पॉईंट. एका पॉईंटवरती जेव्हा सिंगल ॲक्शन तिथे घडते तेव्हा सिम्पल इव्हेंट हा येतो. तर सिम्पल इव्हेंटमध्ये एक्झाम्पल बघायचं झालं तर राम किक्स द बॉल, लाईट टर्न ऑफ. हे काय झाले, सिम्पल इव्हेंट झाले जे एकाच टाईमला घडतात. त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स इव्हेंटमध्ये काय येतं की अ ग्रुप ऑफ अ सिम्पल इव्हेंट्स हॅपनिंग टुगेदर ऑर इन अ सिक्वेन्स. जर सिम्पल इव्हेंट्स जे असतील तुमचे ते एका ग्रुपमध्ये जर हॅपन होत असतील किंवा एका सिक्वेन्समध्ये जर हॅपन होत असतील तर त्याला आपण कॉम्प्लेक्स इव्हेंट असं बोलतो. त्याचं एक्झाम्पल जर बघायचं झालं तर तुमची जी फुटबॉल मॅच चालू असते त्याच्यामध्ये खूप सारे प्लेयर्स तिथे खेळत असतात, म्हणजेच खूप साऱ्या तिथे इव्हेंट्स होत असतात. तर ते ग्रुप ऑफ इव्हेंट्स आपण त्याला बोलू शकतो. तर
ते काय झालं, कॉम्प्लेक्स इव्हेंट झाले. त्याच्यानंतर इन्स्टंटेनियस इव्हेंट्स. आता याच्यामध्ये काय होतं की इव्हेंट्स दॅट हॅपन इन अ सिंगल मुवमेंट, नो ड्युरेशन. याच्यामध्ये कोणताही ड्युरेशन नसते, तो फक्त एका सिंगल मुवमेंटला होऊन जातो. जसं की तुमचा जो बल्ब असेल तो टर्न ऑन होतो किंवा ऑफ होतो, तर तो झाला एक सिंगल मुवमेंट. किंवा गन फायर्स, जेव्हा आपण गन फायर करतो तर एकदम लगेच होऊन जाणारे ते इव्हेंट राहतात, त्याला आपण इन्स्टंटेनियस इव्हेंट्स असं बोलतो. त्याच्यानंतर चौथा जो टाईप आहे तो आहे एक्सटेंडेड इव्हेंट्स. आता याच्यामध्ये काय होतं की खूप सारा टाईम पिरियड लागतो या इव्हेंट व्हायला. जसं की तुमचं जे लेक्चर असेल, लेक्चर आता आपण जे शिकत आहोत ते 1 घंटा झालं चालू आहे, तर हे काय झालं, एक्सटेंडेड इव्हेंट आहे, एक चालू आहे. जसं की दुसरं पाहायचं झालं तर क्रिकेट मॅच 5 दिवसाची जर चालू असेल तर ती काय आहे, एक एक्सटेंडेड इव्हेंट आहे. तर अशा प्रकारे तुमचे जे 4 इव्हेंटचे टाईप्स आहेत ते मी ते तुम्हाला सांगितले. तर तुम्हाला जर याच्यावरती शॉर्ट नोट विचारली तर हे सगळे पॉईंट्स तुम्हाला तिथे सांगता आले पाहिजेत. त्याच्यानंतर मेंटल ऑब्जेक्ट्स का राहतं आणि मॉडेल लॉजिक का राहतं याच्याबद्दल पण बघून घेऊयात, सिलेबसमध्ये आहे. तर मेंटल ऑब्जेक्ट्स म्हणजेच काय की व्हॉट पीपल थिंक, बिलीव्ह ऑर वांट. लोक काय थिंक करतात किंवा काय बिलीव्ह करतात किंवा काय त्यांना पाहिजेत असतं, त्याच कंडिशनला आपण मेंटल ऑब्जेक्ट्स असं बोलतो. त्याच्यानंतर मॉडेल लॉजिक म्हणजे काय की लॉजिक दॅट हँडल्स मे बी ऑर मस्ट. या ज्या दोन कंडिशन आहेत, या कंडिशन हँडल करण्यासाठी जे लॉजिक आपण यूज करतो त्याला मॉडेल लॉजिक आपण तिथे बोलतो. आता सगळ्यात पहिला जो टॉपिक आहे मेंटल ऑब्जेक्ट, त्याच्याबद्दल बघून घेऊया. तर मेंटल ऑब्जेक्ट्स आर नॉट फिजिकल थिंग्स. या फिजिकल थिंग्स नाही आहेत, या फक्त एक्झिस्ट करतात आपल्या माइंडमध्ये, पीपलच्या माइंडमध्ये. तर मग त्याच्यामध्ये काय काय येतं, एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर सगळ्यात पहिले येतं बिलीफ. आपल्या माइंडमध्ये काय काय चालू असतं, एक्झाम्पलमध्ये बिलीफ. आता बिलीफमध्ये काय आहे की समजा ओमकार बिलीव्स इट विल रेन टुडे. तर ओमकारला काय वाटत आहे की आज रेन होऊ शकतं किंवा होणार आहे, तो काय करतो, बिलीफ करतो. त्यानंतर दुसरं म्हणजे नॉलेजमध्ये समजा ओमकार आहे आणि ओमकारला माहिती आहे की 2+2 4 होणार, हे काय झालं, त्याचं नॉलेज झालं. त्याच्यानंतर येतं डिझायरमध्ये काय येतं की ओमकारला समजा एखाद्या एक्झाममध्ये पास व्हायचं आहे, तर तो काय करतो, वांट्स, म्हणजे त्याला पास व्हायचं आहे, तर ते झालं त्याची डिझायर. त्याच्यानंतर इंटेन्शन. आता इंटेन्शनमध्ये त्याचं इंटेन्शन येणार की तो आज रात्री स्टडी करणार आहे का नाही, तर त्याचं काय इंटेन्शन आहे, तर त्याच्याबद्दल हे सांगतं. त्याच्यानंतर येतं फिअरमध्ये काय की समजा ओंकार हा स्पायडर्सला घाबरतो, तर ते येणार त्याच्या फिअरमध्ये. तर असे जे वेगवेगळे टॉपिक्स आहेत किंवा पॉईंट्स आहेत जे आपल्या मनामध्ये घडतात पण एक्झिस्ट नाही करत कुठे, तर यालाच आपण काय करतो, मेंटल ऑब्जेक्ट्स असं बोलत असतो. त्या कोणत्याही फिजिकल थिंग्स नसतात. दिस इज यूज इन मल्टिपल एजंट सिस्टीम्स व्हेअर एजंट्स इंटरॅक्ट विथ इच अदर. तर हे AI मध्ये यूज केलं जातं, मल्टी एजंट सिस्टीम्समध्ये. मेंटल ऑब्जेक्ट्स आर रिप्रेझेंट युझिंग स्पेशल प्रेडिकेट्स लाईक. याच्यामध्ये काही स्पेशल प्रेडिकेट्स यूज केले जातात याला रिप्रेझेंट करण्यासाठी. जसं की बिलीव्ह असेल तर वरती आपण एक्झाम्पल बघितलं समजा ओंकारचं, तर इथे राम आहे, तो काय करणार, इट विल रेन आहे का नाही हे बघणार. तर इथे आपण काय करणार, त्या कंडिशनला एखाद्या प्रेडिकेटमध्ये जर आपल्याला तिथे रिप्रेझेंट करायचं असेल तर आपण तिथे ब्रॅकेटचा यूज करून कोणाबद्दल आहे त्याचं नेम आणि त्याला काय होत आहे नेमकं, त्याला काय माहिती आहे, तर ते आपण इथे डबल कोटमध्ये आपण तिथे रिप्रेझेंट करणार. तसंच नॉलेजचं नोज आपण तिथे यूज करणार आणि राम त्याच्यानंतर 2+2 4 होणार, तर हे आपण ब्रॅकेटमध्ये आणि कोट्समध्ये तिथे शो करणार. तर अशा प्रकारे तिथं आपण त्याला शो करत असतो, रिप्रेझेंट करत असतो. तर हे झालं मेंटल ऑब्जेक्ट्स. त्याच्यानंतरचा पॉईंट येतो मॉडेल लॉजिक. आता मॉडेल लॉजिकमध्ये टोटल 2 कन्सेप्ट येतात, 2 स्पेशल ऑपरेटर्स येतात ज्याचा आपण यूज करत असतो. सगळ्यात पहिला येतो बॉक्स किंवा नेसेसिटी आपण त्याला बोलतो, आणि दुसरा येतो डायमंड. त्याच्यामध्ये पॉसिबिलिटी येते तुमची. तर सगळ्यात पहिले बॉक्समध्ये काय येतं, नेसेसिटी, म्हणजे नेसेसरीली ट्रू आहे का नाही काही, त्याच्याबद्दल आपण तिथे सांगतो. मस्ट बी ट्रू इन ऑल सिच्युएशन. जे तुमचं बॉक्स असतो, नेसेसिटी असतं, नेसेसरी असतं, त्याच्यामध्ये प्रत्येक सिच्युएशन ही ट्रू असलीच पाहिजे, त्याच्याबद्दल हे सांगतं. आणि दुसरं म्हणजे डायमंड किंवा पॉसिबिलिटीमध्ये तुम्ही बघू शकता की तुमची जी पॉसिबिलिटी असेल ती एखाद्या किंवा एका वेळेस मे बी तुमची ट्रू येऊ शकते. तर असे 2 टॉपिक येतात, त्याच्यामध्ये 2 ऑपरेटर येतात. ते मेन ऑपरेटर आहे
एकामध्ये मस्ट ऑल कंडिशन्स या ट्रू असल्या पाहिजे आणि दुसऱ्यामध्ये मे बी एखाद्या वेळेस एखादी कंडिशन ट्रू असू शकते असं त्याच्यामध्ये सांगतं. तर या दोघांचे एक्झाम्पल बघायचे झाले तर सगळ्यात पहिले बॉक्सचं एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघू शकता की ट्रू असलीच पाहिजे, म्हणजेच त्याच्यामध्ये 2+2 हे 4 असणारच आहे, ऑलवेज ट्रू असणार आहे. एनीवेअर कुठे पण जातो मी 2+2 हे 4 असणारच आहे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे पॉसिबिलिटीमध्ये येणार की इट विल रेन टुमारो. आता उद्या रेन येऊ शकते का नाही हे आपल्याला थोडी माहिती आहे, त्याच्यामुळे हे पॉसिबिलिटीजमध्ये येणार की एखाद्या वेळेस ट्रू होऊ शकतं पण ऑलवेज ट्रू नसणार आहे. त्याच्यानंतर मॉडल लॉजिक इज यूज टू रिप्रेझेंट, कशासाठी यूज केलं जातं रिप्रेझेंट करण्यासाठी, तर बिलीफमध्ये व्हॉट कॅन एजंट बिलीव, एजंट तुमचा काय बिलीव करतो त्याच्याबद्दल सांगतं. नॉलेजमध्ये व्हॉट अँड एजंट नोज, एजंटला काय काय माहीत आहे त्याच्याबद्दल सांगतं. टाईममध्ये व्हॉट वॉज ट्रू, काय ट्रू आहे, इज ट्रू आणि विल बी ट्रू, ट्रू असेल का त्याच्याबद्दल पण सांगतं. ऑब्लिगेशनमध्ये व्हॉट मस्ट हॅपन, काय होणार आहे तर त्याच्याबद्दल हे सांगत असतं. तर असे जे टॉपिक्स आहेत हे तुम्हाला मी सांगितले. त्याच्यानंतर येतं रिझनिंग सिस्टीम्स फॉर कॅटेगरीज. आता कॅटेगरीजसाठी काही रिझनिंग सिस्टीम्स आहेत त्याच्याबद्दल पण बघून घेऊयात. तर रिझनिंग सिस्टम्स फॉर कॅटेगरीज म्हणजेच काय की स्पेशल सिस्टम्स दॅट AI युजेस टू रिझन अबाउट कॅटेगरीज. तर कॅटेगरीजच्या रिलेटेड जर रिझन करायचं असेल तर त्याच्यासाठी काही AI सिस्टीम आहेत. देअर मेंबर्स, त्याचे काही मेंबर्स आहेत अँड देअर रिलेशनशिप्स इन ऑर्गनाइज इन इफिशियंट वे. तर अशा प्रकारे तिथे यूज केलं जातं. सिम्पलमध्ये बघायचं झालं तर दीज आर टूल्स ऑर सिस्टीम्स दॅट हेल्प्स AI अँसर क्वेश्चन्स लाईक. तर हे काय आहे, एक टूल आहे किंवा सिस्टीम आहे, ते काय करतं AIला हेल्प करतं काही क्वेश्चन्सचे ॲन्सर फाइंड करण्यासाठी. जसं की काही क्वेश्चन्स कसे असतील, समजा इज टॉमी इज ॲन ॲनिमल, तर टॉमी हा ॲनिमल आहे का, असे जे क्वेश्चन्स असतील तुमचे. जसं की व्हॉट प्रॉपर्टीज डज अ डॉग हॅव, डॉगला कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहेत, किंवा विच कॅटेगरीज डज दिस ऑब्जेक्ट्स बिलॉंग टू, हा ऑब्जेक्ट कोणत्या कॅटेगरीमधला आहे. तर असे जे क्वेश्चन्स असतील ते क्वेश्चन्सचे ॲन्सर्स देण्यासाठी हे टूल्स यूज केले जातात. ही सिस्टीम यूज केली जाते रिझनिंगसाठी. तर यालाच आपण कॅटेगरीजसाठी रिझनिंग सिस्टीम्स असं बोलतो. तर याच्यामध्ये काही की पॉईंट्स आहेत जे तुम्हाला माहिती पाहिजे, जसं की रिझनिंग सिस्टीम्स फॉर कॅटेगरीज हेल्प AI क्लासिफाय ऑब्जेक्ट्स अँड इन्फर प्रॉपर्टीज. तर ऑब्जेक्टला क्लासिफाय करण्यासाठी आणि प्रॉपर्टीजला इन्फर करण्यासाठी आपण या सिस्टीमचा यूज करतो. दे यूज द कॅटेगरी इन हेरॅर्ची, म्हणजे कॅटेगरी ही हेरॅर्चीमध्ये आपण इथे यूज करतो. टॉपिक नंबर 9मध्ये आपण बघितलं त्याच्यासारखं रिझन करण्यासाठी. त्याच्यानंतर 2 मोस्ट इम्पॉर्टंट रिझनिंग सिस्टीम्स आर, 2 खूप मोठ्या इम्पॉर्टंट रिझनिंग सिस्टीम्स आहेत, एक सेमॅन्टिक नेटवर्क्स आणि एक डिस्क्रिप्शन लॉजिक्स. तर या आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर या 2 ज्या रिझनिंग सिस्टीम्स आहेत या यूज केल्या जातात कॅटेगरीजसाठी. दीज सिस्टीम सपोर्ट्स इनहेरिटन्सला या सपोर्ट करतात. प्रॉपर्टीज फ्लोज फ्रॉम कॅटेगरी टू सब कॅटेगरी टू ऑब्जेक्ट्स ऑटोमॅटिकली. तर हे काय करतं, इनहेरिट करतं प्रॉपर्टीजला. जसं की कॅटेगरीजपासून सब कॅटेगरीज आणि सब कॅटेगरीजपासून ऑब्जेक्ट्सपर्यंत हे जातं. त्याच्यानंतर दे आर यूज इन नॉलेज बेसेस, वेब, ऑन्टॉलॉजीज आणि एक्सपर्ट सिस्टीममध्ये यूज केलं जातं. दे मेक रिझनिंग अबाउट कॅटेगरीज फास्ट आणि इफिशियंट. तर कॅटेगरीजला फास्ट आणि इफिशियंटमध्ये रिझन करण्यासाठी याचा यूज केला जातो. तर रिझनिंग सिस्टीम्सबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर सगळ्यात पहिली सिस्टीम आहे ती तुमची सेमॅन्टिक नेटवर्क. तर याच्यावरती शॉर्ट नोट तुम्हाला विचारू शकतात म्हणून तुम्हाला हे माहिती पाहिजे. तर एकदम सिम्पलमध्ये मी सांगितलेलं आहे इथे की ग्राफ बेस्ड नॉलेज रिप्रेझेंटेटिव्ह सिस्टीम आहे ही एक. सेमॅन्टिक नेटवर्क्समध्ये नेटवर्कसारखी, म्हणजेच काय की ग्राफ बेस आहे, त्याच्यामध्ये नोड्स असणार आणि एजेस असणार. आता नोड्समध्ये काय असणार की ऑब्जेक्ट आणि कॅटेगरीज, आणि तुमच्या ज्या एज असतील एज काय सांगणार तुम्हाला, त्या ऑब्जेक्ट आणि कॅटेगरीजचं रिलेशनशिप सांगणार. तर अशा प्रकारे याच्यामध्ये कंपोनेंट्स येणार, नोड आणि एज. व्हेरी इझी टू व्हिज्युअलाइज अँड अंडरस्टँड करण्यासाठी आणि व्हिज्युअलाइज करण्यासाठी ही खूप इझी मेथड आहे. त्याच्यानंतर की फीचर्स काय काय आहे त्याच्यामध्ये, की नोड आहेत आणि एजेस आहे. नोडमध्ये ऑब्जेक्ट आणि कॅटेगरीज असणार, रिलेशनशिपमध्ये रिलेशन्स असणार, एजेसमध्ये रिलेशन्स असणार. जसं की इज, हॅज, पार्ट ऑफ आपण हे बघितले. सपोर्ट्स इनहेरिटन्स ऑटोमॅटिकली. त्याच्यानंतर इझी टू ड्रॉ अँड अंडरस्टँड,
नॉट गुड फॉर कॉम्प्लेक्स लॉजिकल रिझनिंग. कॉम्प्लेक्स लॉजिकल रिझनिंगसाठी हे गुड नाही आहे. तर हे झाले त्याचे फीचर्स. त्याच्यानंतर सिम्पल एक्झाम्पल बघायचं झालं तर नोडमध्ये तुम्ही बघू शकता की टॉमी आहे आणि टॉमी काय आहे, एक डॉग आहे. त्याच्यामध्ये आपण रिलेशन देणार इज अ. आता डॉग आहे, डॉग हा मॅमल आहे, तर त्याच्यामध्ये आपण इज अ हे रिलेशन दिलेलं आहे. डॉग इज अ मॅमल, मॅमल इज अ ॲनिमल. आता इज अ हे रिलेशन आपण इथे यूज केलेलं आहे आणि नोड्स आपण यूज केलेलं आहे. मॅमल झालं, ॲनिमल झालं, त्यानंतर डॉग झालं, हे झालं नोड. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल म्हणजेच की डॉग हॅज अ टेल. तर डॉग आणि टेल हे झालं नोड आणि हॅज अ हे झालं तुमचं रिलेशन. आता हे जे दोन नोड आहे, समजा हे दोन सेंटेन्स आहे, याच्यामध्ये जर तुम्ही बघायचं झालं तर तिसरं एखादं कॅरेक्टर जर या दोघांना जर मिक्स करून तुम्ही जर नवा इन्फरन्स करणार असाल तर सिन्स टॉमी इज अ डॉग, टॉमी काय आहे, डॉग आहे, म्हणजेच काय की डॉगला टेल असणार, तर टॉमी काय होणार, टॉमीला पण टेल असणार. तर हे काय झालं, इनहेरिटन्स. तर अशा प्रकारे इनहेरिटन्स पण याला सपोर्ट करतं ऑटोमॅटिकली. त्याच्यानंतर दुसरी सिस्टीम येणार डिस्क्रिप्शन लॉजिक. आता डिस्क्रिप्शन लॉजिकमध्ये काय आहे तर अ फॉर्मल लॉजिकल सिस्टीम आहे ही एक फॉर रिप्रेझेंटेशन अँड रिझनिंग अबाउट कॅटेगरीज. तर कॅटेगरीजमध्ये रिझन करण्यासाठी आणि रिप्रेझेंटेशन करण्यासाठी ही एक फॉर्मल लॉजिकल सिस्टीम आहे. मोर पॉवरफुल दॅन सेमॅन्टिक नेटवर्क. सेमॅन्टिक नेटवर्कपेक्षा थोडीशी मोर पॉवरफुल आहे. यूज इन अ मॉडर्न AI ऑन्टोलॉजी सिस्टीम्स. मॉडर्न AI ऑन्टोलॉजी सिस्टीम्समध्ये यूज केली जाते त्याला लाईक OWL वेब ऑन्टोलॉजी लँग्वेज. तर अशा सिस्टीम्समध्ये याचा यूज केला जातो. यूज इन मेडिकल, बायोलॉजिकल अँड वेब नॉलेज सिस्टीम्स. तर याच्यामध्ये पण याचा यूज केला जातो. की फीचर्स पाहायचे झाले तर याच्यामध्ये सपोर्ट्स कॉम्प्लेक्स रिझनिंगसाठी सपोर्ट करतं. नॉट जस्ट सिम्पल इनहेरिटन्स. कॅन चेक कन्सिस्टन्सी ऑफ नॉलेज बेस. नॉलेज बेसची कन्सिस्टन्सी चेक करतं. कॅन ऑटोमॅटिकली क्लासिफाय ऑब्जेक्ट्स इनटू करेक्ट कॅटेगरीज. तर तुमचे जे पण ऑब्जेक्ट्स असतील ते ऑटोमॅटिकली काय करतं, कॅटेगरीजमध्ये करेक्ट करतं आणि त्यांना क्लासिफाय करतं. मोर कॉम्प्लेक्स दॅन सेमॅन्टिक नेटवर्क्स. तर हे थोडंसं कॉम्प्लेक्स आहे बट मच मोर पॉवरफुल पण आहे. एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर डॉग आहे, तर डॉग काय आहे, ॲनिमल अँड हॅज 4 legs अँड हॅज अ टेल. म्हणजे ॲनिमल आहे, डॉग हा एक ॲनिमल आहे, त्याला 4 legs आहेत आणि त्याला एक टेल पण आहे. इफ टॉमी इज अ ॲनिमल अँड हॅज अ 4 legs अँड हॅज अ टेल. जर या कंडिशन जर ट्रू असतील तर AI ऑटोमॅटिकली क्लासिफाय करणार टॉमी ॲज अ डॉग. तर हा काय करतो, ॲटोमॅटिकली क्लासिफाय करतो थिंग्सला कॅटेगरीजमध्ये. दिस ऑटोमॅटिक क्लासिफिकेशन इज कॉल्ड सबसम्शन. तर त्याला सबसम्शन पण बोलतात. तर अशा प्रकारे याचं एक्झाम्पल पण मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतरचा टॉपिक येतो या युनिटचा, रिझनिंग विथ डिफॉल्ट इन्फॉर्मेशन. आता पहिले पाहिलं आपण की नॉन फॅक्ट्सचा यूज करून किंवा सिस्टीमचा यूज करून आपण तिथे रिप्रेझेंटेशन किंवा रिझनिंग करत असतो. तर इथे रिझनिंग करणार आपण डिफॉल्ट इन्फॉर्मेशनचा यूज करून. आता याच्यामध्ये काय करणार आपण की व्हेन AI डज नॉट नो एनिथिंग. AIला जर काही माहिती नसेल, इट युजेस डिफॉल्ट रूल. तर तो काय करणार, काही डिफॉल्ट रूल आपण त्यांना देणार आणि त्या डिफॉल्ट रूलचा तो यूज करणार डिसिजन घेण्यासाठी. तर त्याच्यामध्ये काही कॉमन सेन्स अजप्शन असतील त्याचा तो यूज करेल. इफ लेटर इट फाइंड्स अ न्यू इन्फॉर्मेशन. नंतर त्याला जर न्यू इन्फॉर्मेशन भेटली तर तो काय करणार, कॉन्ट्रॅडिक्ट्स द अजम्पशन. त्या अजम्पशनला कॉन्ट्रॅडिक्ट्स करणार आणि अपडेट करणार कंक्लुजनसोबत त्या न्यू इन्फॉर्मेशनला. त्याच्यानंतर रिअल लाईफ एक्झाम्पल बघायचं झालं तर डिफॉल्ट रूलमध्ये काय येणार की स्टुडंट अटेंड कॉलेज रेग्युलरली. स्टुडंट काय करतात, कॉलेज अटेंड करतात रेग्युलरली. राम इज अ स्टुडंट. राम हा जर स्टुडंट असेल तर डिफॉल्टमध्ये आपण एक रूल इथे देणार की राम अटेंड्स कॉलेज. म्हणजेच राम पण काय करणार, कॉलेज हा अटेंड करणार. न्यू इन्फॉर्मेशन काय भेटणार आपल्याला, जर न्यू इन्फॉर्मेशन जर भेटली आपल्याला की राम इज अ सिक टुडे, म्हणजे तो आज बिमारी आहे, तर ओल्ड कंक्लुजन काय राहील, ते विड्रॉन होईल. जे आपण डिफॉल्टमध्ये दिलेलं होतं की राम हा पण काय करणार, कॉलेज अटेंड करणार. पण राम जर सिक असेल एखाद्या दिवशी तर तो काय करणार, विड्रॉ करणार ते कंक्लुजन आणि न्यू कंक्लुजन तिथे ॲड करणार, राम डज नॉट अटेंड कॉलेज टुडे. तर अशा प्रकारे हे डिफॉल्ट रूल जे असतात ते यूज केले जातात रिझनिंगसाठी. की पॉईंट्स बघायचे झाले तर
डिफॉल्ट रिझनिंगमध्ये रिझनिंग विथ इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन सोबत असते. AI मेक्स अजम्पशन बेस्ड ऑन व्हॉट इज युजली ट्रू. जे पण युजली ट्रू असेल त्याच्या बेसिसवरती तो काय करणार, तिथे डिसिजन घेणार. नॉर्मल लॉजिक इज मोनोटॉनिक, म्हणजेच तुमचं जे नॉर्मल लॉजिक असणार जसं की FOL हे काय असणार, मोनोटॉनिक असणार. पण डिफॉल्ट रिझनिंग जेव्हा आपण यूज करतो त्याला आपण नॉन मोनोटॉनिक तिथे बोलत असतो, कारण कंक्लुजन्स कॅन चेंज विथ न्यू इन्फॉर्मेशन सोबत कंक्लुजन तुमचे चेंज होत असतात. पण मोनोटॉनिकमध्ये काय होतं की वन्स यू प्रूव्ह समथिंग, तुम्ही जर एखादी गोष्ट जर प्रूव्ह केली तर ती फॉर एव्हर ट्रू राहते तशीच्या तशीच. तर त्याच्यामुळे त्याला मोनोटॉनिक बोलतो आपण. आणि डिफॉल्ट रिझनिंग असेल तर नॉन मोनोटॉनिक आपण त्याला बोलतो. त्याच्यानंतर मोनोटॉनिक आणि नॉन मोनोटॉनिक रिझनिंगचं इथे डिफरन्स दिलेला आहे. फीचरमध्ये बघू शकता की कंक्लुजन काय भेटते आपल्याला. तर सगळ्यात पहिल्या याच्यात आपल्याला नॉर्मल याच्यात आपल्याला काय भेटते की नेव्हर चेंज, कंक्लुजनमध्ये कोणताही चेंज नाही होत. पण नॉन मोनोटॉनिक डिफॉल्टमध्ये जेव्हा आपण न्यू इन्फॉर्मेशन आपल्याला भेटते तेव्हा जे पण आपण डिफॉल्टमध्ये दिलेलं असतं पॅरामीटर ते विड्रॉन होतं आणि तिथे इन्फॉर्मेशन नंतर अपडेट केली जाते, तर ते चेंज होतं. न्यू इन्फॉर्मेशन बघायची झाली तर ओनली ॲड्स मोअर कंक्लुजन. याच्यामध्ये मोअर कंक्लुजन ॲड होऊ शकतं, पण पहिली जे आपल्याला आउटपुट भेटलं आहे ते तिथे तेच राहणार, चेंज नाही होणार. आणि नॉन मोनोटॉनिक डिफॉल्टमध्ये कॅन रिमूव्ह ओल्ड कंक्लुजन. आपण काय करणार, न्यू इन्फॉर्मेशन भेटली की ओल्ड काय करणार आपण तिथे रिमूव्ह करून टाकत असतो. त्याच्यानंतर सुटेबल कशासाठी आहे तर नॉर्मलसाठी बघायचं झालं तर मॅथमॅटिक्स आणि एक्झॅक्ट सायन्सेससाठी आपण तिथे ते यूज केले जातात. आणि नॉन मोनोटॉनिक कशासाठी तर ते रिअल वर्ल्ड आणि कॉमन सेन्स या रिलेटेड यूज केले जातात डिफॉल्टमध्ये. एक्झाम्पल बघायचं झालं तर 2+2 हे 4 ऑलवेज राहणार, हे कधी चेंज नाही होणार. पण बर्ड फ्लाय आणि अनलेस पेंग्विन जर बघायचं झालं तर या एक्झाम्पलमध्ये ते काय होणार, डिफॉल्ट होणार की हे एखाद्या वेळेस चेंज होऊ शकतं. तर हे झालं त्याचा डिफरन्स, मी ते तुम्हाला सांगितला या आपल्या डिफॉल्ट रिझनिंग आणि नॉर्मल जी रिझनिंग राहते त्याच्याबद्दलचा. तर अशा प्रकारे आपलं जे 5वं युनिट होतं ते आपण पूर्ण कव्हर केलेलं आहे. तर सगळे 13च्या 13 टॉपिक आपण 1 बाय 1 इथे बघितलेले आहे. तर मी जे पण तुम्हाला एक्सप्लेनेशन इथे दिलेलं आहे किंवा ज्या सगळ्या ज्या नोट्स होत्या त्या जे तुम्हाला टॉपिक किंवा पॉईंट टू पॉईंट तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं आहे, तसंच तुम्हाला एक्झाममध्ये पण लिहायचं आहे. तुम्ही जेव्हा पण हा व्हिडिओ बघता तेव्हा तुम्ही काय करत जा की प्रत्येक जो तुमचा टॉपिक असतो तो तुम्ही फक्त त्याचं हेडिंग लिहून ठेवायचं तुमच्या कॉपीमध्ये, आणि जेव्हा तुमची एक्झाम असेल त्या दिवशी तुम्हाला त्याला रिवाईज करून जायचं आहे फक्त, की त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त ते टॉपिक्स जे असणार ते इलॅबरेट करायचे आहे तुमच्या क्वेश्चन ॲन्सरमध्ये. तर अशा प्रकारे तुम्हाला तिथे सगळ्या क्वेश्चन्सचे ॲन्सर द्यायचे आहेत आणि याच टॉपिकवरती तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातील एनसेम एक्झाममध्ये. तर अजून एक युनिट आपला बाकी आहे, युनिट नंबर 6. त्याच्या पण मी नोट्स किंवा व्हिडिओ बनवेल त्याच्यावरती. आणि क्लाउडचं बघायचं झालं तर क्लाउडच्या मी एखाद्या वेळेस तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करेल. तर त्याच्यासाठी आपली जी टेलिग्रामची कम्युनिटी किंवा व्हॉट्सअपचा ग्रुप असेल तो जॉईन करून घ्या. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक दिलेल्या असतील. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कसा होता कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. तर धन्यवाद मित्रांनो.